नमस्कार स्परस, मी भूषण गोडके आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की एमपीएससी राज्यसेवा मुख्य 2025 ची जी एक्झाम आता नुकतीच पार पडलेली आहे. तर 2026 म्हणजे एप्रिल 2026 मध्ये तिचे जीएसटी पेपर कंप्लीट झालेले आहेत आणि ऑप्शनचा पेपर जो होता तो 2 मे 2026 रोजी त्या ठिकाणी काय तर कंडक्ट करण्यात आला होता. आजच्या आपल्या डिस्कशनचा जो पर्पज आहे तो एमपीएससी राज्यसेवा मुख्य 2025 ही पहिल्यांदा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार झालेली आहे आणि त्यामध्ये एमपीएससी जी मुख्यमधला जो GS4चा पेपर आहे म्हणजे एथिक्सचा पेपर, तो एथिक्सच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि त्याच्यानंतर आपलं जे पुस्तक आहे नीतिशास्त्रासाठी म्हणजे नीतिशास्त्र सचोटी अभियोग्यता, त्याचं नाव धर्मदर्शन आणि राजधर्म, हे एमपीएससी आणि यूपीएससी GS4 साठी काय तर लिहिण्यात आलेले. लेखक मी स्वतः भूषण गोडके आहेत आणि सोबत संपादक जे आहेत तर डॉक्टर किरण देसले सर. इकॉनॉमिक्समध्ये नाव खूप मोठं आहे तर त्याच्यामुळे त्यांचा परिचय देण्याची त्या ठिकाणी गरज नाही. आणि पब्लिकेशन या ठिकाणी काय तर दीपस्तंभ प्रकाशनातर्फे आपण हे पब्लिश करतो. तुम्हाला माहिती आहे की दीपस्तंभचे जे बुक्स आहेत ते पण त्या ठिकाणी काय तर हाय क्वालिटी आणि एक्झाम ओरिएंटेड बुक्स त्या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, आजची जी पीडीएफ आपण डिस्कस करणार आहोत किंवा अनालिसिस डिस्कस करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण काय करूया, एक लक्षात घेऊया की एमपीएससी राज्यसेवेचा जो पेपर आहे हा कधी झाला तर त्यांच्या क्वेश्चन पेपरनुसार दाखवतो. आणि आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा थोडा आपण काय करणार तर ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. मग त्याच्यानंतर काय होईल की आपल्याला लक्षात येईल की नेमकं पहिले पुस्तक आपण पब्लिश केल्यानंतर परीक्षा त्या ठिकाणी झाली. तर आता इथे जर आपण लक्षात घेतलं तर ही जी राज्यसेवेची परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा जी आहे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी त्या ठिकाणी काय तर त्यांनी कंडक्ट करण्यात आलेली आहे. आणि याचे जे प्रश्न आहेत तर प्रश्न मी जे अनालिसिस आपण डिस्कस करणार आहोत तर त्याच्यामध्ये घेतले. फक्त दाखवण्याचा अट्टा असं एवढंच आहे की कधी ती एक्झाम जे आपण क्वेश्चन पेपर आहे ती कधीची त्या ठिकाणी आहे. यानंतर आपलं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो की जसं तुम्हाला सांगितलं की दीपस्तंभतर्फे आपण काय केलं पब्लिकेशन करण्यात आले. माझ्या संदर्भात थोडं सांगतो की यूपीएससी मध्ये 5 मेन्स दिलेले आहेत, फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या 2 मेन्स दिलेले आहेत, एमपीएससी राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 8 वर्षापेक्षा जास्त जे असेल तर यूपीएससी किंवा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करतो. दिल्लीमधल्या नामांकित क्लासेस सोबत माझं नाव देखील काय मी असोसिएटेड होतो. आणि त्याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनमध्ये मला 290 पेक्षा देखील जास्त मार्क त्या ठिकाणी होते. आता माझ्या परिचयानंतर हे पुस्तकामध्ये जर बघितलं तर एक लक्षात येईल तुम्हाला की पहिली जी आवृत्ती आपली ही जानेवारी 2026 मध्ये आलेली, म्हणजे पहिली पुस्तक आले आणि त्याच्यानंतर काय झाले तर एक्झाम कंडक्ट झालेली आहे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता हा जो व्हिडिओ तुम्ही किंवा लेक्चर असेल हे तुम्ही कधी बघतात, आजच बघू शकतात, काही महिन्यांनी बघू शकतात, काही वर्षांनी बघू शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोरिलेशन कसं आहे, म्हणजे पहिले कुठले इव्हेंट घडला, पहिले पुस्तक पब्लिश झाल्यानंतर एक्झाम झालेली आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला याची पुस्तकाची जी युटिलिटी आहे ती युटिलिटी त्या ठिकाणी काय येणार आहे तर लक्षात येणार आहे. तर आपण जे आता अनालिसिस आहे ना तर अनालिसिसकडे काय करूया मित्रांनो तर वळूया. आता या अनालिसिस डिस्कस करत असताना याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मी म्हटलेलं आहे की जवळपास 200 ते 230 मार्काचा जो काही तुमचा पेपरचा कव्हरेज आहे आउट ऑफ 250, तो आपलं पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित कव्हर केला असता तर तुम्हाला हा अटेम्प्ट करता आला असता. मग याच्यामध्ये मी लक्षात घेतलंय काही क्वेश्चन हे डायरेक्टली विचारले की जे पुस्तका थ्रू काय केले जाऊ शकतात तर सॉल्व्ह केले जाऊ शकतात. दुसरा आस्पेक्ट याच्यामध्ये काय, काही ठिकाणी काय की पुस्तकामध्ये दिलेलं जे नॉलेज आहे ते नॉलेजला तुम्हाला काय करायचं तर अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करून पण तुम्ही काय करू शकता तो प्रश्न त्या ठिकाणी किंवा केस स्टडी असेल तर केस स्टडी त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग हे जे कोरिलेशन बघत असताना तो डायमेन्शन आपल्याला लक्षात घ्यायचा. आता इथे ह्या व्हिडिओचा डिस्कशनचा पर्पज जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय, एक म्हणजे क्वेश्चनची अंडरस्टँड डिमांड करून घेणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण पुस्तक जर तुम्ही रीड केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते कशा पद्धतीने डील करू शकला असता हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बघायचं आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न जो होता मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी 5 म्हणजे आपण असं म्हणू शकतो उपप्रश्न विचारले होते आणि प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्कासाठी होता. आणि 2-2 मार्कासाठी जर असेल तर इथे देत असताना कंटेंट हे मोठं आहे. कंटेंट मोठं म्हणजे काय की तुम्ही असं समजू शकता हा जो 2 मार्काला प्रश्न त्यांनी विचारला आहे ना हा 10 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काय तर रिलेव्हंट दिसतोय. पण हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये रिलेव्हंट इन्फॉर्मेशन किंवा रिलेव्हंट कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामधला जो ए प्रश्नामधला पहिला जो सब टॉपिक आहे किंवा सब आपण असं म्हणू शकतो की उपप्रश्न, त्याच्यामध्ये त्यांनी विचारले एक्सप्लेन द इसेन्स डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स इन ह्युमन ऍक्शन, म्हणजे मानवी कार्यातील नैतिकतेचा सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. मग आता नैतिकतेचा जो सार आहे तो टॉपिक पण आपण याच्यामध्ये कव्हर केला आहे की नेमकं कुठल्या गोष्टी नैतिक असायला पाहिजे, कुठल्या नसायला पाहिजे, कुठल्या बेसिसवर त्या गोष्टी आपण काय करतो डिसाईड करतो की कुठल्या गोष्टी नैतिक आहेत किंवा कुठल्या गोष्टी नैतिक नाहीत. नंतर डिटर्मिनंट्स, मग याच्यामध्ये जे निर्धारक घटक आहे की कशा पद्धतीने जे असेल तर नीतिशास्त्राचे निर्धारक घटक काय, म्हणजे स्थान काल पात्रानुसार जे आहे तर नीतिमत्तेची जी व्याख्या आहे किंवा संकल्पना त्या ठिकाणी बदलत जाते, तो पण आयाम याच्यामध्ये काय केलं तर आपण कव्हर केलेला आहे.
त्यानंतर जर बघितलं तर नैतिक कृतीचे जे परिणाम आहे, म्हणजे नैतिकतेने वागलं तर चांगला परिणाम काय आणि नैतिकतेने जर वागलं नाही तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, त्याचा पण आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. 2 मार्काच्या तुलनेने जर बघितलं तर कंटेंट मोठं आहे, पण लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात का, तर क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. हे क्वेश्चनचं उत्तर लिहित असताना तुम्हाला जवळपास 30 एक वर्डमध्ये काय लिहायचं आहे, तर ते उत्तर लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येक सब पॉईंट्स म्हणजे 3 त्यांनी सब पॉईंट्स विचारले, एक म्हणजे त्याचा इसेन्स विचारलेला आहे, दुसरं म्हणजे त्याचे जे काही डिटर्मिनंट्स ते विचारलेले आहेत, आणि तिसरं म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस विचारले. प्रत्येकासाठी 2-2 पॉईंट जर त्या ठिकाणी लिहिलं असतं तुम्ही विथ एक्झाम्पल, तरी तुम्हाला तो जो सब टॉपिक आहे, तो क्वेश्चन आहे, तो डील करता आला असता का, तर आला असता. यानंतर जर आपण बघितलं, पहिला क्वेश्चन जो आहे त्याच्यामधला ए सब क्वेश्चन जो आहे त्याच्यातला सब क्वेश्चन त्यांनी विचारलं, डिफरन्शिएट बिटवीन एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप. आता ह्यासारख्या क्वेश्चनमध्ये काय, जिथे 2 मार्क असतात तर डायरेक्ट तुम्हाला टेबल ड्रॉ करायचं आहे, आणि टेबल ड्रॉ करून तुम्हाला काय करायचं आहे, पहिले डिफाईन करून घ्या की एथिक्स प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये काय, आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की पब्लिक रिलेशनशिपमध्ये काय, आणि त्याच्यानंतर टेबल काढून डायरेक्टली तुम्हाला काय करायचं, तर डिफरन्स त्या ठिकाणी शो करायचा आहे. पण मग आपल्या पुस्तकामध्ये जे इन्फॉर्मेशन दिली त्याच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात का हा प्रश्न सॉल्व्ह, तर हमखास करू शकतात. इथं मी क्वेश्चन म्हणजे पुस्तकाचा जो स्क्रीनशॉट आहे तो पण दिलेला आहे, आणि पेज नंबर आहे ते पेज नंबर पण त्या ठिकाणी दिलेला आहे. आता अगोदरचा जो पहिला प्रश्न आहे त्याचे पेज नंबर सांगायचे राहिले तर ते तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये पेज नंबर 16-17 नीतिशास्त्राचे निर्धारक घटक आहे, त्याच्यामध्ये पेज नंबर 18-19. आता त्याच्यानंतर दुसरा जो आहे ते कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स, याच्यामध्ये पेज नंबर 31-32. आता तुम्ही म्हणाल सर हा सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जवळपास सगळ्याच पुस्तकांमध्ये या गोष्टी कव्हर होतात. कव्हर होत आहे का, नो प्रॉब्लेम, पण आपण टोटॅलिटीमध्ये बघणार आहोत. आउट ऑफ 250 तुम्हाला किती मॅक्सिमम क्वेश्चन आपल्या पुस्तकामधून काय करता येतं, डील करता येतात. मग इथे तुम्हाला काय आहे, 31-32 पेज नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड जो होता, म्हणजे क्वेश्चन ए मधला ए टॉपिक आणि ए मधला सब क्वेश्चन मधला जो सेकंड क्वेश्चन होता तो आपण बघितला, पेज नंबर 33 आणि 34 या ठिकाणी दिलाय. आता याच्यामधला पुढचा जो 3 नंबरचा क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये त्यांनी विचारलंय, हाऊ डू लाईव्ह ऑफ ग्रेट लीडर्स हेल्प इनकल्केट ह्युमन व्हॅल्यूज, म्हणजे महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे त्या ठिकाणी काय उपयुक्त आहेत. इथे तुम्हाला काय तर एक्सप्लेन करायचं आहे, आणि थोडक्यात एक्झाम्पल देऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं उत्तर लिहायचं आहे. याच्यामध्ये पण पुन्हा 30 ते 35 शब्दामध्ये तुमचं उत्तर लिहिलं गेलं पाहिजे, कारण ह्या प्रश्नाचं जे वेटेज आहे ते केवढं आहे, तर ते 2 मार्क आहे. मग आता इथे जर आपण बघितलं, तो टॉपिक आपण कव्हर केलेला आहे काय, महान नेते किंवा ग्रेट लीडर्स. मग त्यांच्यामध्ये कुठले गुणधर्म असले पाहिजे, आणि भारतामध्ये असले कुठले अनुकरणीय नेते आहेत, हे तर मी फक्त भारतातले सांगितले आणि महाराष्ट्रातले दिलेत. जगामधले पण जे आहेत तर ते आपल्या पुस्तकामध्ये काय तर कव्हर केलेले आहे. याच्यातलं फक्त काहीच जे रिलेव्हंट स्क्रीनशॉट आहेत ते स्क्रीनशॉट मध्ये याच्यामध्ये घेतलेत. याच्या व्यतिरिक्त जे पण जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुस्तकात कव्हर केले आहेत का, तर हमखास कव्हर केलेलं आहे. पुस्तकाचा पेज नंबर तुम्ही बघू शकता, 49 to 52 म्हणजे 49 ते 52. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पहिला ए मधला जो सब क्वेश्चन आहे फोर्थ, तो एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इनकल्केटिंग व्हॅल्यू, म्हणजे मूल्य रुजवण्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे, तो जो आयाम आहे तो आयाम पण आपण कव्हर केलेला आहे का. बाकीच्या पुस्तकांनी केले असलेला सिलेबसचा टॉपिक आहे, आपल्या याच्यात कव्हर आहे का, तर आपल्या याच्यात कव्हर केलेला आहे. पण मी पुन्हा सांगितलं की टोटॅलिटीमध्ये इन्क्लुडिंग थेरी आणि केस स्टडीज मिळून आपण कशा पद्धतीने आउट ऑफ 250 टू 200 to 230 मार्काचा जे काही आपण असं म्हणू शकतो की क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करू शकलो असतो का, तो चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकलो असतो. तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी काय तर बघा. आता ही इन्फॉर्मेशन यामध्ये दिली की फॅमिलीचा रोल काय, कशा पद्धतीने व्हॅल्यूज ह्या काय केल्या जातात, तर रुजवल्या जातात. मग चांगल्या व्हॅल्यू कुठल्या रुजवल्या जातात, वाईट कुठल्या रुजवल्या जातात, आणि त्याच्यावर उपाय काय असला पाहिजे. तर क्रिटिकल डायमेन्शन हे आस्पेक्ट याच्यामध्ये काय तर कव्हर केले. याच्यानंतर येणाऱ्या परीक्षांमध्ये पण काय अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर तो काही फक्त 2 मार्कासाठी नसेल, काही वेळेस तो 10 मार्कासाठी असेल. आणि 10 मार्कामध्ये मग ते अवांछित प्रकारचे जे मूल्य आहेत ते फॅमिलीकडून कशा पद्धतीने रुजवले जातात, आणि त्याच्यावर जर तुम्हाला उपाय सांगायचा असेल तर तो कुठला असला पाहिजे, तो पण भाग आपण याच्यामध्ये काय केलं तर कव्हर केलं. मग याच्या संबंधित असणार जे पेज नंबर आहे ते 41 ते 43 नंबर या ठिकाणी दिसतंय. आता क्वेश्चन 1A मधला जो सब क्वेश्चन आहे 4th नंबरचा, तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतात की नैतिक अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो, म्हणजे केस स्टडीचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी काय काय आहे. तर आता केस स्टडी ज्यावेळेस आपण सेक्शन आपला स्टार्ट होतो सेक्शन बी, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला अगोदर मी केस स्टडी म्हणजे काय, त्याचा उपयोग हा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये कशासाठी केला जातो, याच्या संदर्भातली जी माहिती ती माहिती या ठिकाणी काय तर दिलेली. म्हणजेच हा पण प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात का, तर सॉल्व्ह करू शकत आहेत. म्हणजे याच्यामध्ये पेज नंबर 405 ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मग आता झालं, आता एक क्वेश्चन 1B. आता क्वेश्चन 1B मध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की एक्सप्लेन द 3 मेन कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड शेपिंग ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रश्नाची डिमांड काय दिसते आपल्याला त्या ठिकाणी, की अभिवृत्तीला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेप करणारे जे काही घटक आहेत ते घटक नेमके त्या ठिकाणी कुठले आहेत. जस्ट अ मिनिट.
हा 5th नंबरचा होता. ओके, मला वाटलं की एक क्वेश्चन आपल्याकडनं काय तर स्किप झालेला आहे, म्हणजे 5 क्वेश्चन आहेत ते बरोबर या ठिकाणी कव्हर होत आहेत. आता क्वेश्चन 1B याच्यामध्ये मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. आता इथे तुम्हाला जो एबीसी कॉम्पोनंट पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय आहे तर ॲटिट्यूडची डेफिनेशन, त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये जे असणार आहे तर त्याचे जे 3 कॉम्पोनंट आहे म्हणजे एबीसी कॉम्पोनंट आहे तो त्या ठिकाणी काय करायचा आहे तर एक्सप्लेन करायचा आहे. विथ एक्झाम्पल डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला अजून जास्त त्याच्यामध्ये मार्क मिळतील. आणि त्यांनी काय सांगितलं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. मग एक्झाम्पलमध्ये काय आहेत तर आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितले 4 ते 5 सक्सेसफुल जे काही केस स्टडीज आहेत ते याच्यामध्ये मेन्शन केलेत. म्हणजे थोडक्यात हे एक्झाम्पल्स आहेत की ॲटिट्यूडनल चेंजचा कॉम्पोनंट यूज करून कशा पद्धतीने लोकांची अभिवृत्ती ही बदलता येऊ शकते. म्हणजे स्वच्छ भारत अभियान कशा पद्धतीने त्या ठिकाणी सक्सेसफुल झाले आहे. त्याच्यानंतर कोविड-19 मध्ये जर आपण बघितलं त्याच्यानंतर जी वॅक्सिनेशन होती, लसीकरण, लसीकरणामध्ये समाजातील काही घटकांचा त्याला काय होता तर त्याला ते विरोध करत होते. मग त्यावेळेस पण काय केलेलं आहे, हा जो एबीसी मॉडेलचा उपयोग करून त्यांचं मनपरिवर्तन केलं आहे का तर मनपरिवर्तन केलेलं आहे. ते पण आपल्या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहे का तर इन्क्लूड आहे. म्हणजे पूर्ण टोटली 10 मार्काचा क्वेश्चन तुमचा व्यवस्थित या ठिकाणी डील होतोय का तर डील होते. आता तुम्ही पेज नंबर या ठिकाणी बघू शकता, पेज नंबर 64 आणि 93. 64 मध्ये हा जो कन्सेप्ट आहे तो दिलेला आहे सॉरी मित्रांनो. आणि 93 पासून काय आहेत याचे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. आता आपण पुढे जाऊया. आता क्वेश्चन 1 मधला सी क्वेश्चन याच्यामध्ये त्यांनी विचारलंय एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान किंवा स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात इमोशनल इंटेलिजन्सचे जे 5 कॉम्पोनंट आहेत त्याच्यापैकी जो पहिला आहे त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस, त्याच्यावर बेसिसवर यांनी काय विचारलं तर प्रश्न विचारलेला आहे इमोशनल इंटेलिजन्सचा. अजून मध्ये एक स्टेप काय ते गेलेलं आहे. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग द टॉप ॲडमिनिस्ट्रेटर इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जर एखाद्या लीडर असेल ऑर्गनायझेशनचा त्याच्यामध्ये जर सेल्फ अवेअरनेस नसेल तर त्याचा इम्पॅक्ट असेल तो त्या संस्थेवर काय असू शकतं. आपल्या पुस्तकामध्ये सेल्फ अवेअरनेस इन्क्लूड केला आहे का 101% केलेला आहे. फक्त इमोशनल इंटेलिजन्स देऊन थांबलेलो नाही, इमोशनल इंटेलिजन्स पण दिलेत, वेगवेगळ्या स्कॉलर्सने त्याच्या काय डेफिनेशन ते पण दिलेत. त्याच्यानंतर जर डेनियल कॉलमनने दिलेली जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार त्याचे जे सब कॉम्पोनंट्स आहेत तर सब कॉम्पोनंट्सचे पण डेफिनेशन त्याच्यामध्ये मेन्शन केली की आता 100% मेन्शन केलेली आहे. याच्यामध्ये स्वजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेस तोच मेन्शन केला आहे, त्याला एक्सप्लेन केले आहेत. त्याचे 3 घटक दिले, इमोशनल अवेअरनेस, ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट आणि सेल्फ कॉन्फिडन्स. हे त्याचे महत्त्वाचे काय तर आस्पेक्ट आहे. आता हे जर तुम्हाला लक्षात आले तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॅन्डिडेटला प्रॉब्लेम काय होता की सेल्फ अवेअरनेसची जी डेफिनेशन किंवा त्याचे डायमेन्शन ते नेमके कुठले आहेत. कारण इमोशनल इंटेलिजन्स जर नसला तर ऑर्गनायझेशनमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचे एक्झाम्पल किंवा कन्सेप्ट कॅन्डिडेटला माहीत असतात. पण मग सेल्फ अवेअरनेसला डिफाईन कसं करायचं किंवा लिहायचं कसं तो एक डायमेन्शन. कारण क्वेश्चन तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्सचा सब पार्टवर विचारला आहे, इमोशनल इंटेलिजन्सवर नाही. पण इमोशनल इंटेलिजन्सचा जो उपयोग आहे अप्लाइड पार्ट तो तुम्ही कशामध्ये उपयोग करू शकणार आहेत की एखाद्या व्यक्तीमध्ये तो जर सेल्फ अवेअरनेस नसाल तर ऑर्गनायझेशनवर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. तर त्याचे पण डायमेन्शन मेन्शन केले आहेत का तर डायमेन्शन मेन्शन केलेलं आहे. म्हणजे हे डायमेन्शन तुम्हाला तेच घ्यायचे होते की एखाद्या कॅन्डिडेटमध्ये इमोशनल इंटेलिजन्स जर नसला तर त्याचा ऑर्गनायझेशनवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे तो आस्पेक्ट या ठिकाणी कव्हर करता येतो. आणि वे फॉरवर्ड, मग वे फॉरवर्डमध्ये तुम्ही काय देणार आहे की स्वजागरूकता जर वाढवायची असेल तर त्याचं तंत्र काय असलं पाहिजे. बी स्पेसिफिक, ऑब्जेक्टिव्ह, टू द डिमांड ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे काय विचारलं सेल्फ अवेअरनेस आणि तुम्ही सांगताय त्या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स, पण तो इमोशनल इंटेलिजन्स पण मेन्शन करत असताना सेल्फ अवेअरनेसच्या अँगलनेच झाला पाहिजे. मग इथे स्पेसिफिक काय तर सेल्फ अवेअरनेस. तर पूर्ण क्वेश्चन तुमचा डील होतोय का इथून तर 100% डील होत आहे. पेज नंबर लिहून घ्या इथे पुस्तकाचं दिले पेज नंबर 138 आणि 151. याच्यामध्ये हे कॉन्सेप्ट काय काय तर मेन्शन केलेले आहे. याच्यावरून तुम्ही हा क्वेश्चन पण काय अगदी व्यवस्थित पद्धतीने डील करू शकला असतात. आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 2A याच्यामध्ये अप्लाइड बेसवर काय तर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर द इन्क्रीजिंग यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ई गव्हर्नन्स हॅज इम्प्रूव्ह इफिशियन्सी बट हॅज ऑल्सो रेज एथिकल कन्सर्न्स रिलेटेड टू अल्गोरिथमिक बायस अँड ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. डिस्कस द एथिकल इश्यूज इन्वॉल्व अँड सजेस्ट मेजर्स टू एन्श्युअर फेअरनेस अँड अकाउंटेबिलिटी इस्पेशली फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी. मराठीमध्ये लक्षात घ्या, ई गव्हर्नन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कार्यक्षमता वाढतो, बरोबर आहे. आणि मात्र अल्गोरिथमिक पूर्वग्रह व पारदर्शकतेसंबंधी नैतिक प्रश्न निर्माण करतो. नैतिक मुद्द्यांची चर्चा करा आणि दुर्बल घटकांसाठी निष्पक्षता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एआयचा जो ई गव्हर्नन्समध्ये उपयोग होतोय तर त्याचा बेनिफिट कशा पद्धतीने त्याचा ऍप्लिकेशन तुम्हाला काय तर एक 2 ते 3 लाईनमध्ये इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे. मेन बॉडी त्याच्यामध्ये कनेक्टिंग लाईन तुम्हाला काय मेन्शन करायची की त्याचा फायदा जरी असला तर त्याचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. मग त्याच्यानंतर मेन बॉडी जी असेल मेन बॉडीच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही काय मेन्शन करणार आहात तर इथे मेन्शन करणार आहे नैतिक मुद्दे म्हणजे एथिकल कन्सर्न्स
आणि एथिकल कन्सर्न्सचा पार्ट येतो एथिकल डिलेमा पण, ठीक आहे. पण एथिकल डिलेमाचा पार्ट एथिकल इश्यूज येत नाही किंवा एथिकल कन्सर्न्स येत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग नैतिक मुद्द्यांची काय करायची तर चर्चा करायची, कोणाच्या दृष्टिकोनातून निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करायचे, कोणासाठी तर जे वल्नरेबल सेक्शन्स असतील त्यांच्या अनुषंगाने. मग ते इश्यूज डिस्कस करायचे आणि किंवा एथिकल कन्सर्न लिहायचेत आणि एथिकल कन्सर्न लिहिल्यानंतर तुम्हाला उपाय जे आहेत ते उपाय त्या ठिकाणी काय करायचे तर सुचवायचे आहेत. तर आता इकडे या की आपल्या याच्यामधून ते गोष्ट डील होते का. ई गव्हर्नन्स दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात डिजिटल इंडिया, महा ऑनलाईन वगैरे, म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक पण एक्झाम्पल तुमचे त्याच्यामध्ये येणार आहे. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही समजा हे नसतं वाचलं, तुम्हाला ई गव्हर्नन्सचं एक्झाम्पल माहित असतं, डेफिनेशन माहिती असतं, तरी तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहू शकला असतात. पुढची गोष्ट काय आहे की आता एथिक्स ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजी, ज्या AI असतील किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज असतील, तर हे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज इमर्ज होत आहेत ना, ज्याचा बेस डेटा वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये काय एथिकल इश्यूज आहेत, तो टॉपिकच आपण डायरेक्टली केस स्टडीजच्या अँगलमध्ये काय तर कव्हर केलेला होता. त्याच्यामध्ये नैतिक दुविधा म्हणजे उदयोन्मुख तंत्रज्ञान, म्हणजे याच्यामध्ये AIचा उपयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तो डायमेन्शन पण इन्क्लूड होतो. मानवी नियंत्रण विरुद्ध मशीन ऑप्टिमायझेशन किंवा स्वायत्तता, तो एक अँगल. त्याच्यानंतर सुरक्षितता जी असेल, त्याच्यानंतर जलद उपयोजन, सर्वव्यापी डेटा संकलन विरुद्ध प्रासंगिक गोपनीयता, अल्गोरिथमिक कार्यक्षमता विरुद्ध निष्पक्षता आणि समता, शिकण्यासाठी डेटा जतन विरुद्ध विसरला जाण्याचा हक्क, तो ठीक आहे. हे जे काही एथिकल आपण असं काय म्हणू शकतो डिलेमाज आहेत ते पहिले डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे नैतिक समस्या विचारल्या किंवा एथिकल कन्सर्न्स विचारले ते पण मेन्शन केलेले का तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गॅप, म्हणजे त्याच्यामध्ये काय AI तर यूज केला जातोय पण मग त्याचा जर दुरुपयोग होत असेल तर मग त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये गॅप क्रिएट होतोय. त्याच्यानंतर तांत्रिक बेरोजगारी जी असेल, म्हणजे आता AIचा उपयोग होतोय, ऑटोमेशन होतोय, पण मग त्याच्याबरोबर जे काही अनएम्प्लॉयमेंट आहे तो पण त्या ठिकाणी काय होतो तर इन्क्रीज होतोय. अल्गोरिथमिक अन्याय आणि पक्षपात त्या ठिकाणी काय तर वाढत असताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हे जे डायमेन्शन आहे ते इन्क्लूड केले आहेत का, याचा युजच करून तुम्हाला काय करायचे तुमचे एथिकल कन्सर्न्स त्या ठिकाणी लिहायचे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचे पुढच्या याच्यामध्ये सोल्युशन्स, म्हणजे सोल्युशन्समध्ये हे जे अंतर्भूत मूल्य किंवा तत्व आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे पॉईंट त्या ठिकाणी काय फॉर्म्युलेट करायचे आहे. म्हणजे रोबस्टनेस असली पाहिजे कुठलीही जे ई गव्हर्नन्स सिस्टममध्ये जर AIचा उपयोग होत असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, ती सिस्टम जी असेल ती वल्नरेबल सेक्शनवरती काय असली पाहिजे तर सहानुभूतीपूर्वक असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय तो आस्पेक्ट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इक्विटी असायला पाहिजे. उत्तरदायित्व जे असेल ते उत्तरदायित्व कुठले, म्हणजे जे AI जनरेट करण्यासाठी जो डेटा वगैरे यूज केला जात असेल तर तो व्यवस्थित असला पाहिजे. ज्या प्लॅटफॉर्म करून यूज केला जात असेल तर त्याला अकाउंटेबल धरलं पाहिजे. तो आस्पेक्ट पण आपण याच्यामध्ये कव्हर केला आहे का, तो कव्हर होतोय. म्हणजे या इन्फॉर्मेशनचा अप्लाय करून तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकतात का तर 100% तुम्ही सॉल्व्ह करू शकत आहे. याच्यामध्ये पण पेज नंबर जे असेल 476 to 477 याच्यामध्ये काय केस स्टडीजच्या भागामध्ये जो आहे तो हा जो अँगल आहे या ठिकाणी काय तर कव्हर केलेला होता. त्याच्यामुळे हा पण तुमचा जो अप्लाइड लेवलचा जो क्वेश्चन आहे तो डील होऊ शकतोय का तर डील होऊ शकतोय. म्हणजे दिलेल्या इन्फॉर्मेशनला तुम्हाला काय करायचंय अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ क्वेश्चन फक्त मोल्ड करायचंय, ठीक आहे. त्याच्यावरून पण तुमचा हा प्रश्न काय होतो तर डील होतोय. पुढे जर आपण बघितलं क्वेश्चन 2B, आता इन द एज ऑफ सोशल मीडिया हेट स्पीच अँड मिसइन्फॉर्मेशन कॅन डिस्टर्ब सोशल हार्मोनी. आता प्रश्नामध्ये जर पहिलं स्टेटमेंट दिलं असेल ना तर त्याचा काही रिलेव्हन्स असतो, त्याचा रिलेव्हन्स क्वेश्चनचा जो पुढचा भाग आहे तर त्याच्याशी काय होतो तर कॅरी होतो. मग आता एक्झामाइन द एथिकल चॅलेंजेस इन्व्हॉल्व इन बॅलन्सिंग फ्रीडम ऑफ स्पीच विथ द नीड टू मेंटेन सोशल हार्मोनी इन डेमोक्रॅटिक सोसायटी. प्रश्नाचा कंटेक्स्टच काय की सोशल मीडियाचा यूज एजमध्ये काय तर हेट स्पीच वगैरे होतात, त्याच्यामुळे सामाजिक जे काही बांधिलकी आहे तर त्याला काय होतं तर डिस्टर्बन्स त्या ठिकाणी क्रिएट होतो. मग असा सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर प्रॉब्लेम काय एथिकल इश्यूज काय पुरुषामध्ये निर्माण होतात की ज्यावेळेस आपलं आपण म्हणू शकतो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि समाजामध्ये शांतता त्या ठिकाणी काय तर नांदली पाहिजे, हे दोघंही समन्वय कशा पद्धतीने काय तर मेंटेन केले जाऊ शकतात. पण कुठल्या अँगलमध्ये त्याचा जो बेस आहे हा सोशल मीडियाच्या अराउंड काय होतोय तर रिव्हॉल्व होतोय. तुम्ही सोशल मीडियाला सोडून त्या ठिकाणी डिस्कशन करू शकत नाही. मग याच्यामध्ये पण आपण सोशल मीडियाचं जे नीतिमत्ता आहे ते डिस्कस केलेले आहेत का तर केलेले आहेत. आता याच्यामध्ये एक्सपेक्टेड काय तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ऍक्सेप्ट करायचं की सोशल मीडियाचा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघंही अँगल आहेत आणि सोशल मीडिया यूज करत असताना त्याचे जे एथिकल चॅलेंजेस आहेत ते एथिकल चॅलेंजेस कशा पद्धतीने येणार आहेत आणि ते डिस्कस झाल्यानंतर तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करायचे आहेत. जर तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करत नाही तर तुमचं उत्तर काय येतोय तर इनकम्प्लीट राहतंय. इथे विचारलं जरी नसेल तरी तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी काय तर द्यायचं आहे आणि नंतर तुमचं कन्क्लुजन त्या ठिकाणी होणार आहे. किंवा तुमच्याकडे पॉईंट जर जास्त असतील तुमच्या कन्क्लुजनमध्ये पण तुम्ही सोल्युशन देऊ शकतात का किंवा वे फॉरवर्ड मेन्शन करू शकतात का तर करू शकतात. आता सामाजिक माध्यम नीतिमत्ता, ठीक आहे. नैतिक दुविधा वगैरे काय होतं जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांनी एथिकल कन्सर्न विचारले. एथिकल कन्सर्नचा सब पार्ट एथिकल डिलेमा येतो का तर येतो, पण एथिकल डिलेमाचा सब पार्ट एथिकल कन्सर्न येतो का तर एथिकल कन्सर्न तसा येत नाही. पण इथे त्यांनी एथिकल कन्सर्न विचारले म्हणजे तुम्ही लिहित असताना याच्यामध्ये नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा दोघी गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकतात का तर लिहू शकत आहे. आता एथिकल चॅलेंजेस त्यांनी विचारले. मग आता पहिल्या त्याच्यामध्ये बघा नैतिक दुविधा सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंध, हा पहिला त्याच्यामध्ये अँगल. वापरकर्त्याची अनामिकता विरुद्ध उत्तरदायित्व सत्यापन, म्हणजे अनॉनिमिटी
कारण नाव कुणाचं आहे, कधी कशाही ट्रोल करतात, कोणाचं नाव स्वतःचं ते एक्सप्लेन करत नाही, आपण तरी काय समोरच्या व्यक्तीला ते ट्रोल करायला रेडी राहतात. वापरकर्त्याची अनामिकता, ठीक आहे, झालं. अल्गोरिथमिक सहभाग विरुद्ध माहितीची विविधता, तो एक अँगल आहे. प्लॅटफॉर्म पारदर्शकता विरुद्ध मालकीचे हक्काचे रहस्य, हे तर नैतिक दुविधा आहेत, नैतिक समस्या आहेत. गैरसमज किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार वगैरे होतो, समाजावर त्याचा इम्पॅक्ट होतो. एक्झाम्पल वगैरे तुम्ही देऊ शकता, मणिपूरमध्ये वगैरे असेल कशा पद्धतीने मिस इन्फॉर्मेशनचा वगैरे काय, तर त्याच्यावर लोकांना इम्पॅक्ट त्यामध्ये झाला होता. कोविडच्या काळामध्ये पण मिस इन्फॉर्मेशन जो असेल ती काही ठिकाणी झाली होती, त्याच्यामुळे त्याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला होता. तेही एक्झाम्पल देऊन तुम्ही हे जे आर्ग्युमेंट्स आहेत, आर्ग्युमेंट्स बिल्ड करू शकतात का किंवा लिहू शकतात का? हो. त्याच्यामध्ये मग आता सोल्युशन कशी असले पाहिजे, तर गोपनीयता, पारदर्शकता, उत्तरदायित्व, भेदभाव नसणे, अचूकता, त्याच्यानंतर प्रतिष्ठा, आधार. म्हणजे याच्यावरून आता हा पण काय, तुम्हाला हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, तुमचा टॉपिक रेडी आहे, तर अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ क्वेश्चन, तर तुम्ही याला अप्लाइड नेचरमध्ये अप्लाय करून उत्तर सॉल्व्ह करू शकतात, म्हणजे सॉरी उत्तर लिहू शकतात का किंवा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात का, तर 100% त्या ठिकाणी तुम्ही काय तो सॉल्व्ह करू शकतात. याचे पेज नंबर लक्षात घ्या, 472 आहे. एथिक म्हणजे केस स्टडीजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक काय केलेला आहे तर कव्हर केलेला आहे. म्हणजे इथं त्यांनी काय केलेलं आहे, तो प्रश्न 10 मार्काचा जरी विचारलेला असला तरी एक्झिस्टिंग नॉलेजवर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतात का आपल्या बुकमधून, तर करू शकत आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं क्वेश्चन 3 मध्ये विचारले त्यांनी, क्वेश्चन 3 मधला ए टॉपिक आहे किंवा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज एथिक्स, एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता सिलेबसच्या टॉपिकवरून उचललेलं आहे, बाकीच्या पुस्तकांमध्ये कव्हर असेल, नो इश्यू. आपल्या पुस्तकामध्ये कव्हर आहे का, तर कव्हर आहे. पण पुन्हा तेच टोटॅलिटीमध्ये तुम्ही एकच सोर्स रेफर करतात आणि एकच सोर्समधून तुम्ही जवळपास जर आपण बघितलं आउट ऑफ 250 200 टू 230 म्हणजे 200 230 मार्काचा पेपर तुम्ही कव्हर करू शकतात. तर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात. आता एथिक्समध्ये जर बघितलं, एथिक्सचे डेफिनेशन मग ती सेकंड ARC ने जर बघितलं, 4th रिपोर्टमध्ये काय मेन्शन केली ती, आणि लोकप्रशासनासाठी नीतिशास्त्राची गरज काय आहे त्याचे डायमेन्शन याच्यामध्ये कव्हर केले का, तर कव्हर केलेलं आहे. सिलेबसचा टॉपिक आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सोर्सेसमध्ये तो मेन्शन असणे पॉसिबल आहे. आता पेज नंबर 220 ते 221 मध्ये काय याला कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली संरक्षणाची जबाबदारी ही संकल्पना काय आहे, या संकल्पनेच्या उदयामागील पार्श्वभूमी स्पष्ट करा. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट ॲज एंडोर्स्ड बाय द युनायटेड नेशन, एक्सप्लेन द बॅकग्राऊंड ऑफ एमर्जन्स ऑफ दिस कन्सेप्ट. आता मोस्ट ऑफ द सोर्सेसमध्ये आता जे मार्केटमध्ये असतात त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला सापडणार नाही. बऱ्याच याच्यामध्ये जे असेल तर ओढून ताणून गोष्टी जे असतात त्याचं कोरिलेशन त्या ठिकाणी दाखवलं जातं. इथे मी माझ्या पुस्तकामध्ये जेवढ्या गोष्टी कव्हर झाल्या तेवढे मी तुम्हाला सांगणार आहेत आणि तेही तुम्ही क्रॉस चेक करू शकतात पुस्तकावरून. याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट हा डायमेन्शन कव्हर केला आहे का, डायमेन्शन कव्हर केलेला आहे. हा जर तुम्ही वाचता आला असता तर तुम्हाला पहिला पार्ट त्या ठिकाणी कव्हर करता आला असता का, तर कव्हर करता आला असता. याच्यामध्ये त्याचे 3 सब क्वेश्चन्स किंवा 3 डायमेन्शन्स आहेत, 3 ते 4 ते कव्हर करता आले असते का, ते नसते करता आले, ते मी मान्य करतो. पण तुम्हाला याच्यामध्ये ऍटलिस्ट लिहिता आलं असतं का, तर लिहिता आलं असतं. याला मदत करण्यासाठी इथं जेनोसाइड्सचा जो काही कॉन्सेप्ट आहे, आता हा फक्त मी एक एक्झाम्पल दिला, टेररिझम रिलेटेड आस्पेक्ट आहे तो पण दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, तो जो अँगल आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तो पण टॉपिक कव्हर केला आहे का आपल्या याच्यामध्ये, आपण असं म्हणू शकतो की पुस्तकामध्ये तर कव्हर केलेलं आहे. याच्या अनुषंगाने तुम्ही याचं उत्तर लिहू शकतात का, तर उत्तर तुम्ही लिहू शकतात. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की आउट ऑफ 10 तुम्ही जवळपास एक 6-7 मार्काचं जे प्रश्नचे जे म्हणजे उत्तर आहे तेवढं लिहू शकतात का, तर लिहू शकतात. याच्यामध्ये मी आउट ऑफ 10 म्हणणार नाही, पण आउट ऑफ 10 जर आपण बघितलं तर 5 पासून ते 7 मार्कापर्यंतचं जे उत्तर आहे ते तुम्ही बिल्ड करून लिहू शकतात का, तर तुम्ही या ठिकाणी बिल्ड करून लिहू शकता. एक म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचे जे सब डायमेन्शन्स आहेत ते नाही लिहिता आलेले, पण तुम्ही याच्यामध्ये काय करतायत तर त्याचा कन्सेप्ट लिहितायत, एक्झाम्पल देतात आणि एक्सप्लेन द बॅकग्राऊंड ऑफ एमर्जन्स ऑफ दिस कन्सेप्ट. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेलं ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं, त्या बेसिसवर आता ज्या कंडिशनमध्ये जे काही इश्यूज चालू आहेत ते इश्यूजला तुम्ही इनकॉर्पोरेट करून म्हणजे तुमचं IRचे नॉलेज इनकॉर्पोरेट करून उत्तर तुम्ही बिल्ड करू शकतात का, तर आरामात बिल्ड करू शकतात. आणि त्याला सराउंडिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती पुस्तकात मेन्शन केली आहे का, तर मेन्शन केली. म्हणून मी आउट ऑफ 10 कन्सिडर नाही करत आहे. आउट ऑफ 10 5 किंवा 6 मार्कापर्यंतचा जो काही क्वेश्चन आहे तर तुम्ही इथून त्याचं उत्तर लिहू शकतात का, तर लिहू शकत आहेत. पुन्हा पेज नंबर जो असेल 267 याच्यामध्ये मेन्शन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 आहे. क्वेश्चन 4 मध्ये एकात्म मानव दर्शन प्रणित अंत्योदयाचे नीतिशास्त्र सांगा. म्हणजे एक्सप्लेन द एथिक्स ऑफ अंत्योदया म्हणजे इमॅन्सिपेशन ऑफ लास्ट मॅन विच इज एडव्होकेटेड इन इंटिग्रल ह्युमनिझम. आता याच्यामध्ये पण देत असताना त्यांनी अंत्योदय गांधीजींचा कॉन्सेप्ट, इंटिग्रल ह्युमनिझम असेल तर दीनदयाल उपाध्याय यांचा कॉन्सेप्ट या ठिकाणी विचारलेला आहे. आता अंत्योदयाचा जो कॉन्सेप्ट आहे तर आपल्या याच्यामध्ये गांधीजींना कव्हर केलं आहे का, तर गांधीजींना फिलॉसॉफरच्या याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. अंत्योदयाचा त्यांचा कॉन्सेप्ट त्याच्यात येऊन जातो, पण इंटिग्रल ह्युमनिझमचा पार्ट त्याच्यामध्ये आपण आपल्या पुस्तकात आहे का, तर नाही. मी जे आहे तेच सांगतो, जे नाही ते नाही सांगणार आहे. मग इंटिग्रल ह्युमनिझमचा सब पार्ट म्हणून या ठिकाणी अंत्योदय विचारलेला आहे. तुम्ही अंत्योदय पुस्तकावरून जे लिहिलं असतं किंवा तुमच्या मनाने लिहिलं असतं तुम्हाला काही पार्ट भेटलं असतं, पण मेन मार्क कशावर मिळाले असते तर इंटिग्रल ह्युमनिझमवर. म्हणून मी इथे याला क्लेमच नाही केलं की आपलं पुस्तक वाचलं असतं तुम्हाला हा क्वेश्चन त्या ठिकाणी डील करता आला असता. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे.
आता पुढे जर आपण बघितलं क्वेश्चन 4 बी, क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटेरियनिझम अँड द कन्सेप्ट ऑफ जस्टिस. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे उपयुक्तवादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध चिकित्सितरित्या स्पष्ट करा. प्रश्नामध्ये जर बघितलं इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला जस्टिस आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर युटिलिटेरियनिझम म्हणजे न्याय आणि उपयुक्ततावाद याची संकल्पना डेफिनेशन देऊन त्या ठिकाणी त्याची सुरुवात करायची. मेन बॉडीमध्ये 2 पार्ट येतील. 2 पार्टमध्ये पहिल्या पार्टमध्ये जर आपण बघितलं ना, कशा पद्धतीने जी असेल न्याय आणि उपयोगितावादाची जी संकल्पना आहे ती एकमेकांना काय करते तर सहाय्य करते. आणि दुसऱ्या भागामध्ये जो असणार आहे ते न्यायाची संकल्पना आणि उपयोगितावादाची संकल्पना ही एकमेकांपेक्षा कशी भिन्न आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी काय डिस्कस करायचं. आणि तिसऱ्या भागामध्ये जो असणार म्हणजे कन्क्लुजनमध्ये एक तर तुम्ही कन्क्लुजनमध्ये सोल्युशन लिहू शकतात की दोघी संकल्पना हे कशा पद्धतीने सोबत आणल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यामधून तुमचा 10 मार्काचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी देईल. आपल्या पुस्तकामध्ये देत असताना न्यायाची संकल्पना दिली का तर न्यायाची संकल्पना वेगळ्या पद्धतीने म्हणजे इंटररिलेशनने दिले दोघांचं, पण न्यायाची संकल्पना मेन्शन केली का तर न्यायाची संकल्पना मेन्शन केलीत. न्यायाचे वेगवेगळे जे आयाम आहेत ते आयाम त्यामध्ये मेन्शन केलेत का तर मेन्शन केलेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही न्यायाची संकल्पना बिल्ड करू शकतात का तर बिल्ड करू शकतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं पेज नंबर आहे 9 आणि 10, यानंतर जर आपण बघितलं की युटिलिटेरियनिझमचा कॉन्सेप्ट किंवा उपयोगितावादाचा संकल्पना मेन्शन केली आहे का तर मेन्शन केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण जर आपण बघितलं तर क्वांटिटेटिव्ह जेरमी बेंथम आणि क्वालिटेटिव्ह जॉन स्टुअर्ट मिल दोघांची संकल्पना मेन्शन केली आणि त्यांचे लिमिटेशन्स पण आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. पेज नंबर 28 आणि 29 याच्यामध्ये दिले. आता या एक्झिस्टिंग नॉलेजवर तुम्हाला काय करायचंय यांचं कोरिलेशन इस्टॅब्लिश करायचंय आणि त्याच्यामध्ये हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी काय लिहायचं आहे. म्हणजे इथं तुमचं जे नॉलेज आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करून तुम्ही लिहू शकता. 10 मार्काचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकतात का दिलेल्या कन्सेप्टवरून. जर तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित डील झाला असता किंवा तुम्ही रीड केला असता तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकले असते. म्हणजे हा पण प्रश्न आपल्या याच्यातून काय होतोय तर डील होण्यासारखा आहे. त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न बघितला मित्रांनो आपण क्वेश्चन 5 त्याच्यामधला एक क्वेश्चन, एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग एथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. म्हणजे प्रशासनामध्ये नैतिकतेचे मूल्य रुजवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीज जे असतील त्या ठिकाणी काय तर धोरणं जी असतील ते धोरणं त्या ठिकाणी अवलंबले जाऊ शकतात. प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे त्या ठिकाणी स्पष्ट करा. आता डायरेक्टली तुमचा सिलेबसचा टॉपिक आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सोर्सेसमध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे. तर ते आपल्या पुस्तकामधून पण कव्हर होतंय का तर कव्हर होत आहे. शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांची बळकटीकरण वेगवेगळे आयाम जे काय तर 5 पॉईंट्स आणि 5 पॉईंट्समध्ये जे काही असेल प्रत्येकीच्या 3-3, 4-4 पॉईंट्स त्यामध्ये दिले. म्हणजे एकूण तुम्हाला 20 ते 22 पॉईंट्स आहेत एकाच टॉपिकच्या अंडरमध्ये दिलेत. ते तुम्ही पॉईंटली डायरेक्टली काय तुम्ही जे रीड केले विथ एक्झाम्पल तुम्हाला ते पण एक्झाम्पल पण दिलेत आणि त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर लिहायचं आहे. म्हणजे इंट्रोडक्शन त्याच्यानंतर मेन बॉडी आणि मग जे असेल तर कन्क्लुजन त्या ठिकाणी आहे. आता एक्सप्लेन म्हटलेलं आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट काय जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करायचं. इंट्रोडक्शन लिहून मेन बॉडीमध्ये एकच पार्ट येईल कशा पद्धतीने ते काय केलं जाऊ शकतं तर गव्हर्नन्समध्ये इथिकल व्हॅल्यूज या इनकल्केट केलं जाऊ शकतं आणि कन्क्लुजन करायचं आहे आणि पुढे त्या ठिकाणी सरकायचं आहे. मग ह्याच्यामध्ये पेज नंबर बघा 260 261 जे आपल्या पुस्तकाचा पेज नंबर त्याच्यावरून हा प्रश्न डील होतो का तर डील होतो आहे. पुढे बघा क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 5 मध्ये त्यांनी विचारलंय की एक्सप्लेन अ फ्यू इंडियन लॉज विच कॅन प्रूव्ह टू बी द सोर्स ऑफ एथिकल गायडन्स टू ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. म्हणजे प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला काय करायचे फक्त भारतीय कायदे नाही द्यायचे कशा पद्धतीने ते त्यांना हेल्प करतात हे एक्सप्लेन करून तुम्हाला काय करायचं आहे ते लिहायचंय. मग आता इथं एक्सप्लेन म्हटले क्रिटिकली वगैरे नाहीये. मग इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहायचं लॉची डेफिनेशन ती आपल्या पुस्तकामध्ये मेन्शन आहे का. सोर्स ऑलरेडी सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामुळे बाकीच्या सोर्सेसमध्ये कव्हर होणार आहे का तर कव्हर होणार आहे. आपल्या याच्यात कव्हर होतोय का तर कव्हर होत आहे. मग ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मेन बॉडीमध्ये की जे काही वेगवेगळे एक्झाम्पल आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. आता इथे जर तुम्ही बघितलं रेग्युलेटिंग डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे विवेकाधिकार आहेत त्यांचं नियमन झालं पाहिजे. याच्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारणा कायदा 2018 नुसार. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण काय पब्लिक जे काही सिव्हिल सर्व्हंटचं डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावर त्या ठिकाणी कंट्रोल येतं. त्याच्यानंतर कमांड ऑफ ऍक्शन अँड इन ऍक्शन. आता कशा पद्धतीने कुठली ऍक्शन घ्यायला पाहिजे कुठली नाही त्याच्यासाठी काय बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. पीडीएस साठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करणे. मूल्य आणि कार्यपद्धती स्पष्ट करणे क्लॅरिफाईंग व्हॅल्यूज. मग त्याच्यामध्ये जे ट्रान्सपरन्सी राईट टू इन्फॉर्मेशन. उदारमतवादाचे तत्वज्ञानासाठी ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदे 2019. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेले आहेत. तुम्हाला डायरेक्टली असंच त्या ठिकाणी काय करायचं लिहायचं आणि कन्क्लूड करायचं. आणि कन्क्लूड करून तुमचं काय होतं या म्हणजे प्रश्नाला तुम्ही जस्टिस देऊ शकतायत का पुस्तकावरून तर देऊ शकत आहे. पुन्हा पेज नंबर जर तुम्ही लक्षात घेतलं तर पेज नंबर 243 त्या ठिकाणी हे आहे पुस्तकाचा. आता पुढचा जो प्रश्न मित्रांनो क्वेश्चन 6.
क्वेश्चन 6 मध्ये त्यांनी विचारलं, व्हॉट आर द व्हेरियस वेज बाय विच द क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ह इन कंटेम्पररी टाइम. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या मेथोडॉलॉजीज विचारलेल्या आहेत किंवा मॉडेल्स विचारले आहेत, ज्या मॉडेल्सने काय होऊ शकते की पब्लिक सर्व्हिसमध्ये ती जी सर्व्हिस डिलिव्हरी आहे ती त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. आता याच्यामध्ये करत असताना तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शनमध्ये सर्व्हिस डिलिव्हरी जी असेल किंवा सेवेची गुणवत्ता जी क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी त्याला डिफाईन करायचं आहे. ते पण आपल्या याच्यामध्ये दिलंय का, दिलंय विथ इक्वेशन वगैरे मेन्शन केले, ते तुम्ही लिहू शकतात. एक लाईनमध्ये मेन्शन करू शकतात की सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, करप्शन असेल, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम ऑफ ओमिशन आणि कमिशन असणार आहे. ठीक आहे, मग हे असे एक लाईनमध्ये लिहिल्यानंतर पुढे तुम्ही काय की पुढे अवेलेबल असणारे जे मॉडेल्स आहेत त्याच्या थ्रू आपण एक्झिस्टिंग प्रॉब्लेम जे असतील सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये ते सॉल्व्ह करू शकतो. आणि मेन बॉडीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे जे काही डायमेन्शन्स आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो मॉडेल्स आहेत, ते मॉडेल कव्हर करायचे आहेत. मग ह्याच्यामध्ये मॉडेल कव्हर केलेत का आपण, तर केलेत. कुठकुठले केलेत लक्षात घ्या. उत्कृष्ट सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल आहे, याच्यामध्ये सर्व्हिक्युल मॉडेल. ठीक आहे, ते सर्व्हिक्युल मॉडेल कशा कशाचं आहेत ते पण दिलेले आहेत. सेकंड ARC मध्ये जे सप्तपदी मॉडेल आहेत, ते सप्तपदी मॉडेल पण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर सेवोत्तम मॉडेल आहे, हे सेवोत्तम मॉडेल पण कव्हर केलंय का, तर सेवोत्तम मॉडेल पण कव्हर केलेलं आहे. इथे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर इथं लक्षात घेतलं पुढचं जे आहे तर गव्हर्नमेंट प्रोसेस री इंजिनिअरिंग म्हणजे GPR, तो पण काय डिजिटल प्रशासनासाठी जे महत्त्वाचे धोरण आहे ते. आणि याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर व्हॅल्यू एडिशनमध्ये देण्याचे प्रतिमान म्हणजे काय की सगळे मॉडेल तर अवेलेबल आहे, पण सिव्हिल सर्वंटची पण देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. तो जर देण्याची प्रवृत्ती असेल तर तो चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, त्या ठिकाणी सेवा हा बजावू शकतो किंवा जी सर्व्हिस क्वालिटी त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. नाही तर सिस्टम सगळे चांगली आहे पण जो सिव्हिल सर्वंट आहे त्याची देण्याचीच इच्छा नाहीये किंवा त्याची वृत्तीच नाहीये, तर ते सगळी सिस्टम काय होऊन सांगते तर कोलॅप्स होऊन जाते. म्हणून त्याच्यामध्ये काय सगळ्यात युनिक जो तुम्ही पॉईंट या ठिकाणी मांडू शकले असते ते म्हणजे देण्याचे प्रतिमान, द गिव्हिंग मॉडेल. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जे आपले ऋण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की देव ऋण असते, ऋषी ऋण असते, पितृ ऋण असते, नू ऋण असते, भूत ऋण असते. तसं सिव्हिल सर्वंटचं जे असेल तर ते आपण असं म्हणू शकतो की जनतेप्रती देखील सुद्धा ऋण असते. हे ऋण फेडत असताना त्याची जी सर्व्हिस क्वालिटी ती त्यांनी एनहान्स केली पाहिजे. तो जो क्वालिटी अँगल आहे, हा क्वालिटी अँगल तुम्ही कन्क्लुजनमध्ये गेला तर तुमचं उत्तर हे बाकीच्यांपेक्षा डिफरंट ठरतं. आणि पुन्हा या 10 मार्काचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतायत का, तर करू शकतायत. विथ व्हॅल्यू ॲडिशन आहे आणि याच्यामध्ये पुस्तकाचा पेज नंबर आहे 362 to 367. याच्यामध्ये एवढा पाठ तो काय होतोय तर कव्हर होत आहे. पुन्हा पुढचा क्वेश्चन 6B, व्हॉट इज मीन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स. शासकीय क्षेत्रामध्ये माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय, तिची उद्दिष्टे आणि महत्त्व स्पष्ट करा, याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये काय येणार आहेत, सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जे असेल इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट काय आहे, त्याचे जे सब पॉईंट्स आहेत ते सब पार्ट्स काय आहे त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करायचं आहे. त्याचं इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स एक्सप्लेन करायचं आहे. आणि मग कन्क्लुजन लिहून तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय कंप्लीट होतं. इन्फॉर्मेशन शेअरिंग मेन्शन केलेली आहे. गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशनमध्ये जर आपण बघितलं शासकीय माहिती म्हणजे काय ते अँगल याच्यामध्ये कव्हर केलेत. आणि शासकीय माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय, एक म्हणजे डिपार्टमेंटमध्ये शेअर करणे, दुसरी म्हणजे लोकांसोबत शेअर करणे. हा आस्पेक्ट जो असेल तो इन्फॉर्मेशन शेअरिंगमध्ये येतो, तो ऑलरेडी याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं प्रशासनात माहितीच्या आदान प्रदानाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या ठिकाणी पण काय तर मेन्शन केलेले आहे. म्हणजे पूर्ण हा 10 मार्काचा जो प्रश्न आहे तो पण तुम्ही आपल्या बुकच्या याच्यावरून ड्रिल करू शकतात का किंवा सॉल्व्ह करू शकतात का, तर 100% तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. याचा पेज नंबर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, पेज नंबर 313 ते 314 या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता हा झाला क्वेश्चन म्हणजे जर आपण सेक्शन ए आहे तर सेक्शन ए मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं मित्रांनो, फक्त सेक्शन ए मध्ये जेवढे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नामध्ये म्हणजे 130 मार्काचे प्रश्न, तर 130 मार्कापैकी फक्त जो एक सर्वोदयाचा आणि इंटिग्रल ह्युमॅनिझमचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं तो आपल्या याच्यातून कव्हर होत नाही, एक तो. आणि दुसरा जर आपण लक्षात घेतलं की त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की 10 पैकी फक्त 6 ते 7 मार्काचं आपण धरूया, 6 ते 7 सोडा 5 मार्काचं तुमचं त्या ठिकाणी कव्हर होतं. म्हणजे 130 पैकी जर आपण बघितलं तर पहिल्या सेक्शनमध्ये 15 मार्काचा जो कव्हरेज आहे तो आपल्या पुस्तकातून होत नाहीये, पण 115 मार्काचा कव्हरेज त्या ठिकाणी होतोय का, तर 115 मार्काचा कव्हरेज तो त्या ठिकाणी आपल्या इथून होत आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया सेक्शन बी किंवा केस स्टडीजकडे जाऊया. आता केस स्टडीज रीड करत असताना जर लक्षात घेतलं, पहिली जी केस स्टडी किंवा 7व्या नंबरची केस स्टडी त्याच्यात त्यांनी विचारलंय की महाराष्ट्रामध्ये काय एक संवेदनशील ग्रामीण तालुक्यात नव्याने एक अधिकारी म्हणून तुमची नेमणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही व्हल्नरेबल सेक्शन्स आहेत
त्यांच्यासाठी काय करतात, तर शासनाने जी स्कीम त्या ठिकाणी काय केलेली आहे, तर अवलंबली आहे. मग त्याच्यामध्ये वंचित समुदायांसाठी काय घर वगैरे दिले जाईल आणि त्यांना उत्पादनाची साधने वगैरे त्या ठिकाणी दिली जातील. आता ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तिथल्या समाजामधले म्हणजे तिथल्या एरियामधले जे काही मेजॉरिटी सेक्शन आहेत ते त्याला काय करतात, तर अपोज करतात. अपोज कशासाठी करतात, की त्यांना असं वाटतंय की याच्यामध्ये काय होऊन जातंय, की जो मेजॉरिटी सेक्शन आहे तर त्याला त्यांच्यावर पण काय होतोय, तर अन्याय वगैरे होत आहे आणि समाजामध्ये काय तर द्वेष त्याच्यामुळे पसरत आहे. अशी सिच्युएशन आहे आणि अशी सिच्युएशन झाल्यानंतर त्यांनी पुढे काय तर प्रश्न विचारला. तर एकदा आपण केस स्टडी रीड करूया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात नव्याने अधिकारी म्हणून झाली आहे. हा भाग पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था व अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायासाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केली आहे. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणजे स्कीम आहे, स्कीमला तुम्हाला काय करायचं, तर इम्प्लिमेंट करायचं आहे. मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात आणि जे अर्ज येतात स्कीम देण्यासाठी तर त्याला काय करतात, तर विलंब करतात. मग त्याच्या मागे काय, संसाधनांचा अपव्यय करणे आणि वंचित समुदायामध्ये चुकीची माहिती पसरवणे, अशा प्रकारे ते काय करतायत, तर योजनेमध्ये अडथळा निर्माण करत आहेत. म्हणजे जे काही स्टेक होल्डर म्हणजे जे बेनिफिशियर आहेत त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती वगैरे काय केली जाते, तर पोहोचवली जात आहे. अशा विशेष योजनेमुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. म्हणजे जर स्कीम इम्प्लिमेंट केली तर समाजामध्ये तणाव वाढतो असं कोणाचं म्हणणं आहे, जे स्कीम इम्प्लिमेंट करू देत नाही त्यांचं म्हणणं आहे. सार्वजनिक सेवक म्हणून या परिस्थितीत नैतिकता व मानवी संबंधाशी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करा. तुम्ही ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळा हे स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात इथं एथिकल आणि ह्युमन इंटरफेसचे जे इश्यूज आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, तर बघायचे आहेत. मग इथिकल इश्यूज आणि त्याच्यानंतर जर बघितलं की ही केस स्टडी तुम्ही सॉल्व्ह कशा पद्धतीने करू शकतात. आता याच्यामध्ये विचारत असताना त्यांनी 2 पार्ट विचारलेले आहेत. एक म्हणजे एथिकल आणि ह्युमन इंटरफेसचा इश्यू आणि दुसरं म्हणजे तुमचा जो कोर्स ऑफ ऍक्शन असेल तो कोर्स ऑफ ऍक्शन. इंट्रोडक्शन करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जी हा काही क्लासिकल एक्झाम्पल आहे की समाजामध्ये काय असतं की 2 सोसायटीमध्ये बायसनेस असेल किंवा त्यांच्यामध्ये काय तर तणाव असेल तर कशा पद्धतीने प्रॉब्लेम जी असेल तर क्रिएट होते आणि शासनाचे जे काही आपण धोरण आहेत ते अवलंबन करत असताना त्याच्यामध्ये अडथळे त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. मग आता इथिकल आणि ह्युमन इंटरफेसचे जे इश्यूज आहेत तर ते तुम्हाला काय करायचं, डिस्कस करायचे. ते डिस्कस करण्यामध्ये काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही स्कीम पण इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे अडथळा निर्माण करतायत तर त्यांच्या मनामधला जो रागरोष आहे तो पण बाजूला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये समन्वय पण त्या ठिकाणी काय तर घडवून आणायचे. या अनुषंगाने तुम्हाला इथिकल आणि ह्युमन इंटरफेस डिस्कस करायचं आहे आणि हे करत असताना त्याच्यामध्ये तुमचा जो कोर्स ऑफ ऍक्शन आहे मग तुमचा कोर्स ऑफ ऍक्शनमध्ये तुमचा इमोशनल इंटेलिजन्स पासून ॲप्टिट्यूडमध्ये परसुएशन पासून ते जर तुमचं लिगल ऍक्शनमध्ये लिगल ऍक्शन घेईपर्यंत सगळं डायमेन्शन त्याच्यामध्ये काय होणार, तर कव्हर होणार. आता आपल्या याच्यामध्ये ही केस स्टडी सॉल्व्ह करण्यासाठी अप्लाइड एक्झिस्टिंग नॉलेज आहे का, तर आहे. आता आपल्या याच्यामध्ये आहे म्हणजे काय, युपीएससीने ना याच धर्तीवर आहे ना अगोदर केस स्टडीज विचारलेल्या आहेत. मग केस स्टडीज विचारलेल्या असताना त्याच्यामध्ये जर एक केस स्टडी बघा, तुम्ही अलीकडेच जिल्ह्याचा जिल्हा विकास अधिकारी म्हणून नियुक्त झाला आहात. आता ही 2015 मध्ये केस स्टडी विचारली होती युपीएससीने. त्यानंतर लगेचच तुम्हाला आढळले की तुमच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुलींना शाळेत पाठवण्यावर खूप तणाव आहे. म्हणजे काही सेक्शन जे आता त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे, मुली शाळेत जात आहेत. याच्यामुळे काय झालेलं आहे, समाजामधला जो वयोवृद्ध वर्ग आहे तो मुलींच्या शाळेत जाण्याला काय करतो, तर नकार देतोय आणि यंग जनरेशन म्हणते की नाही आम्ही शाळेत त्या ठिकाणी गेले पाहिजे. म्हणजे 2 सेक्शनमध्ये त्या ठिकाणी काय तर डिवाइड आहे. ही डिवाइड जी असेल तर ती एजच्या बेसिसवर आणि जेंडरच्या बेसिसवर दोघंही याच्यामध्ये काय होते, तर डिवाइड होते. अशा पद्धतीमध्ये मुलींना तुम्हाला स्कूलला पाठवायचं आहे आणि समाजामधले प्रॉब्लेम जे आहेत ते रिझॉल्व्ह करायचे आहेत. तर तुम्ही कुठली ऍक्शन घ्याल, तर त्याचं जे हिंट्स आहेत ते हिंट्स पण याच्यामध्ये मेन्शन केले आहेत का, तर मेन्शन केलेत. दुसरी जर आपण इथं बघितलं ना, एक केस स्टडी विचारलेली होती की तुम्ही पंचायतीचे सरपंच आहेत, शाळेमध्ये जे आहेत तर एक दलित कम्युनिटीची जी काही स्वयंपाक तयार करणारी स्त्री त्या ठिकाणी येते आणि मिड डे मील स्कूलसाठी लागणारं जे अन्न आहे ती लेडी त्या ठिकाणी तयार करते. अशा वेळेस जे काही मुलं असतात तर मुलांचे जे पालक आहेत ते पालक त्याच्यावर काय घेतात, आक्षेप घेतात. का, कारण जाती आधारित जी विषमता आहे ती याच्यात ठिकाणी दिसून येते. मग त्याच्यामुळे युपीएससी विचारते की तुम्ही अशा पद्धतीमध्ये काय सिच्युएशन कराल. आता तुम्ही जर वरती बघितलं तर वरती बघितल्यामध्ये महत्वाचा अँगल काय, कुठली तरी स्कीम आहे किंवा गव्हर्नमेंटचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो रन करण्यामध्ये आहे ना समाजाच्या एका घटकाकडून काय होतं, तर अडथळा निर्माण होतोय. तो अडथळा निर्माण होण्यामध्ये अँगल कुठला आहे, तर त्यांचा जो बायसनेस आहे तो किंवा समाजामध्ये असणारी जी काही जातीयवाद असणार आहे किंवा आपण समजू शकतो जेंडर आधारित किंवा लिंग आधारित जी असमानता आहे त्यांचा जो पूर्वग्रह दृष्टिकोन आहे ते त्याला काय करतं, तर बाधित करतंय. आणि बाधित करत असताना मग या ठिकाणी जो अधिकारी आहे अधिकारीला काय करायचं, अधिकारीला एक म्हणजे ती जी स्कीम आहे मग तिथे मिड डे मील स्कीम झाली, इथे मुलींना शाळेत पाठवण्याची झाली आणि तिथे जर वरती बघितलं की जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत तर त्यांना घरं पण द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांची लाईव्हलीहूड प्रॅक्टिसेस असतील ते फुलफिल झाली पाहिजे, तर ते पण एन्श्योर करायचे. याच्यामध्ये करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे. म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला म्हणजे जो उत्तर आहे तो उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं आहे.
मग याच्यामध्ये व्यवहार उपाय योजना वगैरे मेन्शन केलेली आहेत, कशा पद्धतीने त्यांना एक्सकॉर्ट करायचं, त्यांना काय करायचं तर समजून सांगायचं, जे एल्डर सेक्शन्स असतील, मुलींना शाळेत जात असताना वगैरे असेल तर संरक्षण वगैरे द्यायचं, गरज पडली तर लिगल ऍक्शन घ्यायचं, ते पण वरच्या याच्यामध्ये काय लागू पडणार आहे. व्यवहार धोरण वगैरे आहे, कशा पद्धतीने जे असेल तर आंतरजातीय जे काही भेदभाव असेल तर ते सगळ्या लोकांना सोबत करणे, त्यांच्यामधले जे काही गृह म्हणजे आपण असं म्हणू शकतो पूर्वाग्रह असतील तर दूर करणे, ही एक सिच्युएशन या ठिकाणी दिसते, ती इथे पण आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पण इथे अजून ऍडिशनल डायमेन्शन वगैरे काय येणार आहेत की काही वेळेस जर ते पब्लिक सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन मध्ये जर प्रॉब्लेम क्रिएट करताय तर FIR वगैरे तुम्ही त्या ठिकाणी काय लॉन्च कराल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय की ह्या केस स्टडीज जी थीम आहे ती थीम ऑलरेडी युपीएससीने कव्हर केली का तर युपीएससीने कव्हर केली, फक्त अँगल जे आहेत ते थोडे शिफ्ट होतात. आणि शिफ्ट होत असताना इथे दिलेले जे डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्सच्या आधारे आणि तिथे दिलेली जी केस स्टडी आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती मोल्ड करायची किंवा उत्तर मोल्ड करायची आणि मग तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. तर पोहोचू शकतात का, तुम्ही इथे पोहोचू शकत आहे. म्हणजे ही केस स्टडीज तुम्ही या ठिकाणी काय करतात तर सॉल्व्ह करू शकत आहेत. आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे काही रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहेत आपल्या बुकमध्ये दिसतंय का तर दिसत आहे. पेज नंबर 457 आणि 458 याच्यामध्ये हे जे केस स्टडीज आहेत युपीएससीच्या आणि त्याचा जो कोर्स ऑफ ऍक्शन किंवा त्याचे जे मॉडेल हिंट्स आहेत, याला मॉडेल आन्सर नाही म्हणत मी, हिंट्स आहेत की कशा पद्धतीने तुम्ही केस स्टडीमध्ये तुमचे ऍक्शन काय असले पाहिजे तर तीच तुम्हाला तिथे विचारली, ती मेन्शन केलेली आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये हा केस स्टडी काय करू शकतात तर सॉल्व्ह करू शकतात. पुढे जर आपण लक्षात घेतलं क्वेश्चन 8 पुढची जी केस स्टडी आहे, डिस्कस हाऊ मोरली व्हॅलिड द प्रपोज स्कीम ऑफ मेडिकल टुरिझम ॲज पर युनियन बजेट 2026 इज. डू मोरल इव्हॅल्युएशन ऑफ मेडिकल टुरिझम स्कीम ॲज पर द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मेडिकल एथिक्स. तर वैद्यक नीतिशास्त्राच्या आधारे वैद्यक पर्यटनाच्या प्रस्तावित योजना कितपत योग्य आहेत याची सविस्तर चर्चा करा आणि वैद्यक नीतिशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये सांगितल्यानुसार वैद्यक पर्यटनाच्या योजनेचे नैतिक मूल्यांकन करा. आता याचं मॉडेल म्हणजे स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला हे जे काही आपण असं म्हणू शकतो स्कीम ऑफ मेडिकल टुरिझम याला इंट्रोड्यूस करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट आहेत मेन बॉडीमध्ये. एक म्हणजे मेडिकल जे आपण असं म्हणू शकतो की एथिक्स आहेत, तुम्हाला पहिले मेडिकल एथिक्स एक्सप्लेन करायचे आहेत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये जर आपण तुम्ही बघाल तर मेडिकल एथिक्स संदर्भातले त्या प्रिन्सिपल्सवर जर बघितलं तर याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, कुठल्या पद्धतीने ते पॉझिटिव्ह असू शकतात, कुठल्या ठिकाणी त्यांची लिमिटेशन असू शकते आणि शेवटी तुम्हाला काय करायचं तुमचं कन्क्लुजन द्यायचं आहे. आता एक्झामिनेशन सिच्युएशनमध्ये स्कीम ऑफ मेडिकल टुरिझम ही बऱ्याच मुलांना माहीत असेल हे काही गरजेचं नाही. काहींना माहीत असेल आणि आपल्या पुस्तकातलं जर कन्सेप्ट त्यांनी वाचला असेल तर ही विन विन सिच्युएशन आहे किंवा आयडियल सिच्युएशन आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी काय करतायत तर उत्तर लिहू शकतात. आपल्या पुस्तकामध्ये मेडिकल टुरिझम संदर्भातली जी स्कीम आहे ती मेन्शन आहे का, ती मेन्शन नाही. पण कुठला कन्सेप्ट याच्यामध्ये तर मेडिकल एथिक्स. पण आता एक्झिस्टिंग नॉलेजवर तुम्ही ही केस स्टडी सॉल्व्ह करू शकतात का, त्याची आपण काय करू बघू शकतो तर पॉसिबिलिटीज म्हणजे काय की तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहेत आणि स्कीम पण माहिती आहे, तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आयडियल सिच्युएशन एक्झामला एक सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या की तुम्हाला या स्कीम संदर्भात माहिती नाहीये, तरी तुम्हाला उत्तर लिहायचं, तरी तुम्ही उत्तर लिहू शकतात का तर लिहू शकतात. सगळ्यात लक्षात घ्या की मेडिकल टुरिझमच्या संदर्भात जर आहे तर मेडिकल टुरिझम मध्येच काय होतं की बाहेरच्या देशातील लोक वगैरे जे असतील ते भारतामध्ये येतील, भारतामध्ये त्यासाठी ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या वैद्यकीय सुविधा त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि त्या प्रोव्हाइड करत असताना किंवा त्याच्याशी संबंधित असणारी जे काही मेडिकल टुरिझम आहे ही स्कीम असली पाहिजे, एवढं तरी तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं. आता प्रश्नाचा जर उत्तराचा पहिला भाग बघितला तर त्याच्या संदर्भात तुम्ही लिहू शकतात की भारतामध्ये जर तुम्हाला जीएसचं नॉलेज तुमचं चांगलं असेल की मेडिकल टुरिझम साऊथमध्ये वगैरे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, आयुष सारख्या जे काही स्कीम्स असतील त्या भारतामधल्या काही स्कीम्स वगैरे लिहून द्यायच्या, त्याच्यामध्ये काय तो एक महत्वाचा अँगल दिसतोय. आणि हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग पुढे मेडिकल एथिक्स संदर्भातले जे 4 आस्पेक्ट्स आहेत, मग याच्यामध्ये हितकारक म्हणजे प्रिन्सिपल ऑफ बेनिफिशन्स, अहितकारक नसणे, स्वातंत्र्याचा आदर आणि न्याय, हे तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर मेन्शन करायचे आहेत, एक्सप्लेन करून त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये जर बघितलं तर अनालिसिस करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मग काय अप्लाय करतात, मग अप्लाय करत असताना काय की टुरिझममध्ये काय असू शकतं, एक पर्टिक्युलर सेंटरवर ते लोक काय करत असतील तर जमा करत असतील किंवा जमा होत असतील. मग जमा होत असतील तर याच्यामुळे काय की सगळ्यात महत्त्वाचं ते बेनिफिशन्स असले पाहिजे, म्हणजे रुग्णाच्या सर्वोत्तम हितासाठी ते कार्य करणे पाहिजे. मग त्यानुसार ही स्कीम ऍक्ट करणारे का आहे, कारण की भारतामध्ये येणारे असेच लोक येतील की ज्यांच्याकडे आपण असं म्हणू शकतो की हेल्थसाठी पैसे कमी असतील किंवा ज्यांना कमी खर्चामध्ये चांगला त्या ठिकाणी काय तर सुविधा उपलब्ध करून घ्यायच्यात. मग आर्टिकल 21 जर इंडियामधलं जर कॉन्स्टिट्यूशन बघितलं तर राईट टू लाईफ जो असेल ते प्रिन्सिपल्स आहेत ते फुलफिल करताय का तर फुलफिल करतायत. दुसरं जर बघितलं तर नॉन मेलिफिसन्स, रुग्णाला हानी पोहोचवणे टाळणे, हानी त्या ठिकाणी पोहोचवली नाही गेली. मग हानी कोणाला होणार आहे, ज्या भागामध्ये हे मेडिकल टुरिझम वगैरे स्टार्ट होईल तर तिथे बाहेरच्या लोक यावेळेस येतील तर तिथल्या लोकांना त्या ठिकाणी काय जे स्थानिक लोक असतील तर स्थानिक लोकांचं त्या ठिकाणी इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे, त्या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करायचं. त्यांना रिस्पेक्ट फॉर
ऑटोनॉमी. मग आता रुग्णांना माहितीपूर्व निर्णय घेण्यास त्या ठिकाणी काय परवानगी देणे. मग आता भारतामध्ये ज्या काही इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या पद्धतीची मेडिकल कंडिशन्स आहेत किंवा ज्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात, तर त्याची जी काही रिअल इन्फॉर्मेशन आहे ती रिअल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असली पाहिजे. जे ह्या स्कीम थ्रू काय केले जाते तर प्रोव्हाइड होत असेल तर वेल अँड गुड. आणि जर काही इन्फॉर्मेशन जर अवेलेबल नसेल, की आपण असं म्हणू शकतो की जर दडवली गेली, तर त्या ठिकाणी काय तर स्कीम एथिकली त्या ठिकाणी व्यवस्थित राहत नाहीये. जस्टिस, सर्व रुग्णांशी समान आणि न्याय व्यवहार करणे. सगळे रुग्ण म्हणजे कुठे, जे बाहेरून येत आहेत आणि जे स्थानिक आहेत, तर यांच्यामध्ये पण काय असले पाहिजे तर समानता, म्हणजे काय सारखांना न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, भारतातल्या ज्या पॉकेट्समध्ये मेडिकल टुरिझम होईल त्याच्या व्यतिरिक्त पण राहणाऱ्या भागामधले जे लोक आहेत तर त्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे. या बेसिसवर तुम्हाला ते डिस्कस करायचं आणि मग त्या ठिकाणी कन्क्लुजन लिहायचं आहे. म्हणजे असं पण लक्षात धरूया की तुम्हाला ही मेडिकल टुरिझमची जी स्कीम आहे ती माहीत नाहीये, पण मेडिकल टुरिझम तुम्हाला माहित आहे. तुम्ही इंट्रोडक्शन लिहून त्या बेसिसवर ही केस स्टडी सॉल्व्ह करू शकतात का आपल्या एक्झिस्टिंग नॉलेज याच्यावरून, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे इथं अप्लिकेशन बेसिसवर पण तुमच्याकडनं ही केस स्टडी सॉल्व्ह होते का, तर केस स्टडी सॉल्व्ह होत आहे. आता याच्यामध्ये मी बायो एथिक्स पण दिलं आहे, त्याच्यामधलं मेडिकल एथिक्स पण मेन्शन केलं आहे, डॉक्टर पेशंट रिलेशनशिप तो आस्पेक्ट पण स्क्रीनशॉट दिलेला आहे, इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह राईट्स म्हणजे काय, अबॉर्शन म्हणजे काय ते ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रग एथिक्सचा जो अँगल आहे तो पण याच्यामध्ये काय कव्हर केलेला आहे. म्हणजे या अनुषंगाने जे तर तुम्ही काय करू शकता, तुमचे डायमेन्शन एक्सप्लोर करून त्या ठिकाणी लिहू शकत आहेत उत्तर. पेज नंबर जर बघितलं 389 टू 391. आणि पुढचा जो काही असेल ड्रग एथिक्स, त्या ड्रग एथिक्समध्ये 474 टू 475 एवढं मध्ये कव्हर केलं. म्हणजे ही केस स्टडीज पण तुमच्याकडनं सॉल्व्ह होते का, तर सॉल्व्ह होत आहे. पुढचा क्वेश्चन 9. याच्यामध्ये काय आहे, एक सिनियर ऑफिसर आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय, त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतायत आणि प्रोटेस्ट करत असताना तुमचं जी वैचारिक म्हणजे ही टेंडन्सी आहे आणि जे प्रोटेस्ट करतात त्यांच्यामध्ये काय तर वैचारिक मतभेद जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि त्या ग्रुपमधला एखादा व्यक्ती जो असेल तो तुमच्या सबऑर्डिनेट समोर काय करतोय तर इन्सल्ट करतोय. असं इन्सल्ट केल्यानंतर जर बघितलं तर तुम्ही अशा पद्धतीने ही केस कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. आता याचा जर मेन म्हणजे गाभा जर बघितला तर गाभा म्हणजे काय, एक म्हणजे तुमचं इमोशनल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये चेक केलं जाते. दुसरी आस्पेक्ट जर आपण बघितलं तर किती ऑब्जेक्टिव्हली तुम्ही सिच्युएशन हँडल करतात. म्हणजे तुमचे जे काही विचारसरणी आहे की तुमचं जे मत आहे आणि समोरच्या व्यक्तीचं मत हे भिन्न जरी असले तरी तुम्ही एखाद्या वेळेस ऑफिशियल कपॅसिटीमध्ये फंक्शन करत असताना कसं करलं पाहिजे त्या संदर्भातला अँगल या ठिकाणी दिलेला आहे. आता याच्यामध्ये ही जर केस स्टडी बघितली तर केस स्टडीमध्ये तुम्हाला काय मेन्शन केलं त्यांनी, ड्युरिंग द प्रोटेस्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप इन्सल्ट हिज फॅमिली इन फ्रंट ऑफ हिज जे काही असेल सबऑर्डिनेट, हाऊ शुड दिस पोलीस ऑफिसर हँडल द अबोव केस. मग आता याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन काय करायचं आहे, इंट्रोडक्शन मध्ये केसचा जो सिनॅरिओ असतो, केसचा सिनॅरिओ जो असेल तो, त्याच्यानंतर आता याच्यात एकच टाईप आहे म्हणून तुम्ही स्टेक होल्डर वगैरे याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात, त्यांचे जे काही इंटरेस्ट आहेत तो इंटरेस्ट काय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम सिव्हिल सर्वंट, मग त्यांच्यामध्ये जे इमोशनल इंटेलिजन्सचा कॉन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्हिटीचा जो आस्पेक्ट असेल तो मेन्शन करून जे असेल तुम्हाला इतर ठिकाणी काय तर कोर्स ऑफ ऍक्शन मेन्शन करायचे आहेत की काम आणि कंपोज राहायचं आहे. तुमच्या बिहाफ ऑफ जर दुसरे काही सबऑर्डिनेट्स असतील ते पण जर त्या ठिकाणी ऍक्शन घ्यायला किंवा त्याच्यामुळे म्हणजे जे गाली हे करतायत म्हणजे बोलतायत त्यांच्यावर जर डायरेक्ट जोरण्याने ओरडत असतील वगैरे तर त्यांना तुम्हाला शांत करायचंय, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. सगळ्यात महत्त्वाची जी प्रायोरिटी असणार आहे तो जो प्रोटेस्ट असेल तो प्रोटेस्टला काय करायचं तर थांबवायचं आहे. आणि थांबवत असताना फोर्सफुली नाही तर लोकांचं काय तर मनपरिवर्तन करून त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हे झाल्यानंतर पण ऑफिसवर ला ह्यावेळेस अपशब्द जर उपयोग केला असेल तर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्या विरुद्ध कंप्लेंट देखील लॉन्च करायची. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे स्टेप बाय स्टेप या गोष्टी त्या ठिकाणी जायच्या आहेत. आता ही केस स्टडी सॉल्व्ह करण्यासाठीचा जो कंटेंट आहे तो कंटेंट आपल्या याच्यामध्ये आहे का, तर आहे. पण पूर्ण केस स्टडी जर मी तुम्हाला म्हटले की अगोदर ज्या पद्धतीने सॉल्व्ह होतात तसे पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही ह्या बेसिसवर करू शकतात का, तर मी तसं म्हणणार नाही की 100%. पण त्याला लागणारे जे काही व्हॅल्यूज असतील की प्रशासनामध्ये EIचं काय महत्व आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं की ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, तो जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्या पुस्तकामध्ये आहे का, तर आहे. तो बाकीच्यांचा याच्यामध्ये कन्व्हर आहे. म्हणून इथे आपण जर बघितलं ही केस स्टडी पार्शियली पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, ह्या बेसिसवरून सॉल्व्ह करू शकतात का, तर सॉल्व्ह करू शकतात. इथं फुल क्रेडिट मी पुस्तकाला देणार, जे आहे ते आहे, जे नाहीये तर नाहीये. ठीक आहे. आता याच्या संदर्भातले पण जे पेज नंबर आहेत ते पेज नंबर पण मेन्शन केलेले 150 टू 153. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की हे बाकी मग वस्तुनिष्ठता वगैरे असेल किंवा सब्जेक्टिव्हिटी ही काय आहे, मग याच्यामध्ये पेज नंबर 112 टू 113 याच्यामध्ये मेन्शन केले. रूढी पूर्वग्रह स्वतःचे वगैरे असतील तर ते कशा पद्धतीने काय तर दूर करायला पाहिजे त्याच्या संदर्भातली पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इम्पार्शियलिटी पद्धतीने कशा पद्धतीने एखाद्या सिव्हिल सर्वंटने काम करायला पाहिजे त्याच्या संदर्भातली काही रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती रिलेटेड इन्फॉर्मेशन याच्यात मेन्शन केली का, तर मेन्शन केलेली आहे. ठीक आहे.
म्हणजे अलाइड इन्फॉर्मेशन दिलेत, फार तुम्हाला थोडं वर्क त्याच्या ठिकाणी करावं लागेल, मगच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकताय तर सॉल्व्ह करू शकत आहे. ही इथं मान्य करतो. तर पुढची केस स्टडी 10 आहे. तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात आणि तुमच्या हाताखाली 2 अतिहुशार कर्मचारी आहेत, परंतु त्यांचे विचार जुळत नाही. त्यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण कार्यालय 2 गटांमध्ये विभागले गेले. त्यामुळे विशिष्ट वेळेत पूर्ण करायचा जो असलेल्या एका प्रकल्पाचे काम रखडले. आता तिथं ही केस स्टडी आहे ती वर्कप्लेस एथिक्स जी असेल किंवा वर्कप्लेसवर कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे सिच्युएशन, त्याच्यामध्ये तुम्हाला लिडरशिप पोझिशनमध्ये दिलेत आणि लिडरशिप पोझिशनमध्ये दिल्यानंतर 2 गट आहेत. तर 2 गटांचा एकमेकांसोबत पटत नाही आणि 2 गटांचा एकमेकांसोबत पटत नाही, तर एक गट जो आहे तो टेक्नोसेव्ही आणि दुसरा जो आहे तो ओल्डर आहे आणि थोडा तो काय रूल कंप्लायन्स बेस्ड तो त्या ठिकाणी आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला टाइम बाउंड सिच्युएशनमध्ये काय करा, प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, कारण इलेक्शन येऊ घातलेलं आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार आहात, दोघांमधील संघर्ष सोडून दोघांच्या कौशल्याचा फायदा कसा करून घेणार. म्हणजे डायरेक्टली तर तुम्हाला जे काही कोर्स ऑफ ऍक्शन आहे तो कोर्स ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला म्हणजे कशाशी संबंधित आहे, वर्कप्लेस रिलेटेड गोष्ट आहे, मग वर्कप्लेसला डिफाईन करून तुम्ही या ठिकाणी काय केस समरी करू शकता. पुढे जर बघितलं तर एक आयडियल लीडरची जी काही एक्सपेक्टेशन्स आहेत ते काय असू शकतात ते मेन्शन करायचं आहे आणि मग पुढे जे कोर्स ऑफ ऍक्शन आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकतात. आता सेम केस स्टडी जे आहेत ते UPSCने त्या ठिकाणी काय 2023 मध्ये विचारले. आता याच्यामध्ये त्यांनी फक्त काय विचारलं होतं की अलीकडेच तुमची केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काय तर अपॉइंटमेंट झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय करतात, प्रोजेक्ट त्या ठिकाणी काय करत आहात तर डील करत आहात. या प्रोजेक्टमध्ये डील करत असताना जो काही एक असं म्हणू शकतो आपण म्हणून नियुक्ती झाली. तुमच्या विभागाचे मुख्य जे काही चीफ आर्किटेक्ट आहे ते 6 महिन्यामध्ये निवृत्त होतात. अगोदर जो प्रोजेक्ट वगैरे होत होता ना तर त्याच्यामध्ये सगळं बघणं यांनी काय केलं, चीफ आर्किटेक्टने बघितलेलं. आता लगेच काय झालं या ठिकाणी दरम्यान UKच्या मँचेस्टर आर्किटेक्ट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ज्या सीमा आहेत त्यांची पण अपॉइंटमेंट तिथे काय प्रोजेक्ट सल्लागार म्हणून त्या ठिकाणी होते आणि ते ज्या इनपुट्स देतात त्या इनपुट्सनुसार जो प्रोजेक्ट 6 महिन्यांनी कंप्लीट होणार होता तो अगोदर कंप्लीट होतोय किंवा नंतर जो कंप्लीट होणार तो अगोदर कंप्लीट होतोय. याच्यामध्ये काय चीफ आर्किटेक्ट जो आहे तर ते थोडे ना इनसिक्युअर काय करतायत तर फील करतात. त्यांना असं वाटतं की मी जे एवढं काम केलं ते मी केलेलं काम हे सगळं माझं काय करतात तर क्रेडिट घेऊन जातात आणि क्रेडिट घेऊन जात असताना मग हे जे काही चीफ आर्किटेक्ट असतील तर प्रत्येक वेळेस तिला बोलत असताना अशा पद्धतीने बोलतायत की तिचा जो काही आत्मसन्मान असेल तो ठेसावला जाईल आणि बऱ्यापैकी ती मोरली काय होते तर डाऊन होते आणि मोरली डाऊन झाल्यानंतर ती विचार करत असते की इथून आपण रिझाईन करू. आता याच्यामध्ये असं आहे की ह्या ठिकाणी सीमाने रिझिग्नेशन नाही दिलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय कराल, म्हणजे थोडक्यात सिच्युएशन तीच आहे की वरती जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. सम सिच्युएशन याच्यामध्ये काय केले हिंट्समध्ये मेन्शन केलेत, म्हणजे या बेसिसवर तुम्ही ते केस स्टडी सॉल्व्ह करू शकतात का, तर केस स्टडी सॉल्व्ह करू शकत आहात. याच्यामध्ये पूर्ण पेज नंबर 441 याच्यामध्ये मेन्शन केले आणि त्याचा जो कोर्स ऑफ ऍक्शन आहे तो कोर्स ऑफ ऍक्शन पण मेन्शन केलाय का, तो कोर्स ऑफ ऍक्शन मेन्शन केलाय, कंडेन्स लिहिलेलं आहे, याला फक्त तुम्हाला काय करायचं एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 11, डिस्कस द मेन आस्पेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल एथिक्स, प्रेझेंट अ मोरल रिपोर्ट ऑफ द सोशल वर्क ऑफ पद्मश्री चैत्राम पवार बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल एथिक्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं प्रश्न मध्ये 2 कॉम्पोनंट त्यांनी विचारले. एक म्हणजे काय की एन्व्हायरमेंटल एथिक्स म्हणजे काय हे बघायचं आहे किंवा हे लिहायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चैत्राम पवार यांनी जे काही वर्क केलेलं आहे त्याचं एथिकल असेसमेंट करायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कुठल्या गोष्टी वगैरे असतील आणि नंतर तुमचं जजमेंट वगैरे असेल ते द्यायचं आहे. आता एक्झामिनेटर लाईक सिच्युएशनमध्ये हे पद्मश्री चैत्राम पवार याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एन्व्हायरमेंटल एथिक्स हे जर कव्हर केलेलं आहे, ही आयडियल सिच्युएशन आहे, तुम्ही उत्तर लिहू शकता. आपल्या पुस्तकामध्ये चैत्राम पवार यांच्याबद्दलचं एक्झाम्पल किंवा इन्क्लूड केलंय का ते इन्क्लूड केलं नाही तरी तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात का, तर सॉल्व्ह करू शकतात, लक्षात घ्या. आता इथं पद्मश्री चैत्राम पवार बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल एथिक्स, आता जर त्यांचं काम हे एन्व्हायरमेंटल एथिक्स रिलेटेड आहे हे जर एवढं जरी तुम्हाला माहिती आहे तरी चैत्राम पवारांचं काम हे त्या अनुषंगाने असलं पाहिजे. एन्व्हायरमेंटच्या कंडिशनमध्ये काय असू शकतं, मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की फॉरेस्ट कन्झर्वेशन असेल, मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट जर आले तर ट्रायबलचा अँगल आला, वॉटर कन्झर्वेशन आलंय, मग हे जे 2-3 अँगल जरी तुम्ही पकडले तरी तुम्हाला काय करू शकतात, त्यांचं जे वर्क आहे ते वर्क तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतायत का, ते लिहू शकत आहेत. म्हणजे असं काही गरजेचं नाही की त्यांच्या संदर्भात की सगळे त्यांचे जे वर्क केलेले आहे ते तुम्हाला माहितीच असलं पाहिजे तरच तुम्ही उत्तर लिहू शकता, तसं नाहीये. तुम्हाला जर लक्षात येतं की त्यांनी एन्व्हायरमेंटल एथिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारले तर त्यांचं एन्व्हायरमेंट किंवा बायोडायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टम कन्झर्व करण्यामध्ये काहीतरी त्यांचं काय वर्क असलं पाहिजे. पहिला पार्ट जो असेल एन्व्हायरमेंटल एथिक्स जे जे काही प्रिन्सिपल्स आहेत हे तुम्ही डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये एन्व्हायरमेंटल एथिक्स म्हणजे काय, आता त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, मेन बॉडी येईल तर मेन बॉडीमध्ये त्याचे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स तुम्हाला काय करायचं तर मेन्शन केले, जे आपल्या याच्यामध्ये काय पुस्तकात कव्हर केलेले आहेत. भरपूर डायमेन्शन जे आहेत ते एन्व्हायरमेंटल एथिक्सचे काय केले आहेत तर कव्हर केलेले आहेत. हवामान बदलाचा जो एथिकल अँगल आहे तो पण आपण काय केलं तर कव्हर केलेला आहे.
याच्यामध्ये पेज नंबर जर बघितलं 392 to 394. त्याच्यानंतर केस स्टडीजच्या अँगलमध्ये पण आपण एन्व्हायरमेंटल एथिक्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत असताना, म्हणजे जे थोडक्यात आपण म्हणू शकतो एन्व्हायरमेंट आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यांच्यामध्ये जेव्हा क्लॅश होतो तर कुठल्या एथिकल इश्यूज वगैरे येतात, तो पण आस्पेक्ट त्याच्यामध्ये काय केलं तर आपण कव्हर केल्यात. म्हणजे त्या अँगल किंवा त्या अनुषंगाने पण तुम्ही काय करू शकता, तुमचं उत्तर बिल्ड करू शकतात. पेज नंबर 460 to 461. म्हणजे चैत्राम पवार जर, आणि मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटला ते माहीत पण नसेल, मी म्हणजे काय करतो तर तेवढं अज्युम करतो, काहींना माहीत असेल तर नो प्रॉब्लेम, तरी तुम्ही हा उत्तर जे केस स्टडी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात का, तुम्ही केस स्टडी सॉल्व्ह करू शकतात, त्याच्याशी संबंधित जी इन्फॉर्मेशन आहे तिच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 12 केस स्टडी. आता ही जी केस स्टडी दिली याच्यामध्ये त्यांनी विचारले, आपण एका जिल्ह्याचे अधिकारी असून त्या जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी उच्च गतीचा पूल त्या ठिकाणी उभारायचा आहे. म्हणजे हाय स्पीड जो काही ब्रिज आहे तो त्या ठिकाणी काय करतात, म्हणजे डेव्हलपमेंट आहे तर डेव्हलपमेंट करतात. डेव्हलपमेंट करत असताना तिथली जमीन अक्वायर्ड करायची आणि अक्वायर्ड करत असताना जर आपण बघितलं सॅक्रेड ग्रोव्ह, म्हणजे आपण असं म्हणू शकतो जे पवित्र आपण असं त्याला काय म्हटलं गेलं देवस्थान किंवा श्राईन असेल, ठीक आहे, तर ती स्थलांतरित करावी लागतात. आणि याच्यासाठी काय करतात तर लोक विरोध करतात. आणि लोक विरोध करत असताना त्यांचं देखील म्हणणं आहे की त्या ठिकाणी तिथल्या एरियाचा जो प्रमुख आहे ना, तर त्या एरियाच्या प्रमुखाला जी असेल त्या कंपनीने काय केलं तर ब्राईब केले, जेणेकरून तो लोकांचे जर काही प्रोटेस्ट असेल तो त्याच्यावर काय करेल तर तो शमवू शकेल. असे पण त्याच्यावर काय होतात तर अलिगेशन होत आहेत. आणि त्यांना हा प्रकल्प त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर झालेला आघात त्या ठिकाणी वाटतोय. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम कंत्राटदारावर तीव्र राजकीय दबाव आहे. कंत्राटदाराने विरोध शांत करण्यासाठी गावाच्या प्रमुखाला खासगी देणगी केल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. नैतिक मूल्यांची तडजोड न करता हा प्रकल्प पूर्ण होईल आणि निर्माण झालेला संघर्ष सुटेल यासाठी आपण योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा अधिकारी म्हणून ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळा. थोडक्यात क्लासिकल एक्झाम्पल आहे की डेव्हलपमेंट प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटेस्ट होतात, आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट पण घडवून आणायचं आहे आणि लोकांचं जे काही म्हणणं आहे ते पण त्या ठिकाणी काय करतं शमवायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये देत असताना तुम्हाला एन्व्हायरमेंटल वर्सेस, म्हणजे जे वरती सांगितलं तुम्हाला डेव्हलपमेंट, हा जो क्लासिक कॉन्फ्लिक्ट आहे हा क्लासिक कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी काय करायचं तर एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एकच विचारलं तुम्ही कशा पद्धतीने परिस्थिती हाताळाल, मग याच्यामधले जे एथिकल कन्सर्न्स आहेत किंवा एथिकल डिलेमाज आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. आणि ते मेन्शन झाल्यानंतर किंवा स्टेक होल्डर्स असतील तर स्टेक होल्डर मेन्शन करू शकतात. आणि मग असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की परिस्थिती कशी हाताळायची आहे, तर ते याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कोर्स ऑफ ऍक्शन द्यायचे, ऑप्शन द्यायचे नाहीयेत, ऑप्शन विचारलेले नाहीयेत, डायरेक्ट कोर्स ऑफ ऍक्शन. आणि कोर्स ऑफ ऍक्शन दिल्यानंतर त्याचं जे एथिकल जस्टिफिकेशन आहे ते एथिकल जस्टिफिकेशन त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे. आता सिमिलरली जे केस स्टडीज आहेत ते युपीएससीने अगोदर विचारलेले आहेत का, ते विचारलेले आहेत 2016 मध्ये देखील विचारलेलं आहे. आता खाणकाम धरण आणि इतर मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक वेळेस काय केलं जातं तर ट्रायबल लोकांची किंवा जे काही खेडेगावात राहणारे लोक वगैरे आहेत तर त्यांची जमीन काय केली जाते संपादन केली जाते. मग त्यावेळेस त्यांना विस्थापन करावं लागतं आणि विस्थापन करत असताना बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे त्यांचे जे काही स्किल्स वगैरे असतात ते नसतात. तर अशा वेळेस तुम्ही एक अधिकारी म्हणून त्यांच्यासाठी जे काही असेल तर रिहॅबिलिटेशन पॉलिसी वगैरे काय करायची तर फ्रेम करायची. मग ती फ्रेम करत असताना मग ती कोर्स काय असला पाहिजे तुमचा, त्याच बेसिसवर ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी ती काय होणार तर फ्रेम होणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी एबीसी लिमिटेड मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, विकासपुरी भागामध्ये ती काय करते तर डेव्हलपमेंट करते. डेव्हलपमेंट करत असताना तिचं म्हणणं आहे की आम्ही CSR ऍक्टिव्हिटी थ्रू सुद्धा काय करणार आहोत तर लोकांना त्या ठिकाणी काळजी घेऊ. पण लोकांचं म्हणणं काय आहे की ते त्यांची जी काही आकांक्षा किंवा अपेक्षा आहेत ते परिपूर्ण करत नाही, म्हणून त्या ठिकाणी लोकांकडून काय होतं त्या प्रोजेक्टला किंवा त्या कंपनीला काय होतोय तर विरोध होतोय. पण तसं जर बघितलं तर कंपनी ती काय आहे तर चांगली, कारण एन्व्हायरमेंटल रिलेटेड जर बघितलं तर ती बेनिफिशियल आहे. 20% जे काही आहे कंपनीच्या उत्पादन खर्चात त्या ठिकाणी काय बचत वगैरे होते आणि एम्प्लॉयमेंट वगैरे पण त्या ठिकाणी जनरेट होणार, म्हणजे डेव्हलपमेंट पण होते. पण ह्यावेळी जो क्लासिक कॉन्फ्लिक्ट आहे तो क्लासिक कॉन्फ्लिक्ट काय करायचा आहे तर रिझॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यासाठी पण जे काही आपण असं म्हणू शकतो कोर्स ऑफ ऍक्शन, तो कोर्स ऑफ ऍक्शन याच्यामध्ये काय केलं तर मेन्शन केलेला आहे. मग या बेसिसवर जर अगोदरची जी केस स्टडी आहे ती तुम्ही सॉल्व्ह करू शकतात का तर सॉल्व्ह करू शकणार आहे, कारण प्रत्येक केस स्टडीमध्ये काही काही नवीन अँगल येतील पण जी थीम आहे ती थीम त्या ठिकाणी काय तर सेम राहते. आणि त्याच बेसिसवर तुम्ही कोर्स ऑफ ऍक्शन सॉल्व्ह करणार आहेत का तर सॉल्व्ह करणार आहेत. आणि ज्यांना करप्शनची जी आपण असं म्हणू शकतो की ज्यांच्यावर चार्जेस वगैरे झालेले आहेत तर ऑब्व्हियसली पहिले इन्क्वायरी झाल्यानंतर जर चार्जेस फाइंड आउट झाले तर FIR वगैरे लॉन्च करून त्यांच्या अगेन्स्टमध्ये काय तर योग्य ती कारवाई ती काय त्या ठिकाणी करायची आहे. तो अँगल बघितला तर ह्याच्यामध्ये ही केस स्टडी तुम्ही सॉल्व्ह करू शकतायत का तर त्या ठिकाणी केस स्टडी ही तुम्ही सॉल्व्ह करू शकत आहे. सिमिलरली ह्याच बेसिसवर जर आपण बघितलं की एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट येतो तो आपण जे घटना अभ्यास म्हणजे प्रॅक्टिससाठी दिले ती पण एक केस स्टडी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा जो काही अँगल वगैरे तो पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेत. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित केलेलं असलं तर तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी जे काही फॉर्डर लागतात किंवा जी इन्फॉर्मेशन लागते किंवा जे स्ट्रक्चर लागते ते स्ट्रक्चर या ठिकाणी रेडी का मित्रांनो तर पूर्णपणे रेडी आहेत. म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकतात हे सॉल्व्ह करू शकत आहेत.
आता याच्यात जर बघितलं तर केस स्टडीज ज्या जवळपास विचारलेल्या आहेत, समजा 120 मार्कासाठी 6 केस स्टडी, प्रत्येक केस स्टडी ही 20-20 मार्कासाठी, म्हणजे ही 120 मार्कासाठी. 120 मार्कासाठी जर आपण बघितलं तर जो बायसनेस रिलेटेड जी केस स्टडी होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की पूर्ण जर आपण बघितलं की आपल्याकडे असलेल्या इन्फॉर्मेशनवरून काय होते तर ती सॉल्व्ह होत नाहीये. म्हणजे सॉल्व्ह होत नाही म्हणजे कॉन्सेप्ट दिलेत, पण जसे बाकीच्या केस स्टडीच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्टली कोरिलेशन करून तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहू शकता, तसं नाही. तिथे दिलेल्या पुस्तकाच्या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला तुमचं नॉलेज बिल्ड करायचं आणि मग केस स्टडी सॉल्व्ह करायचं. म्हणजे ही रिमोटली तुम्हाला काय करते, मदत करते. पण मदत करते का, तर मदत करत आहे. मग ते 20 पैकी जर आपण बघितलं, एक लक्षात घ्या 5-10 मार्क तुम्हाला हेल्प करते किंवा 10 मार्काची वगैरे असेल, 10 मार्काची ते हेल्प करत नाहीये. मग आता इथे जर आपण बघितलं 120 पैकी जर बघितलं तर जवळपास 110 मार्काचं जे आहे ते 110 मार्काचं आपल्या याच्यावरून त्या ठिकाणी कव्हर होतं. आणि वरच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर किती मार्काचं आपण त्या ठिकाणी सोडलं होतं, ते 15 मार्काचं. म्हणजे जवळपास 25 मार्काचं जे असेल 25 ते 30 मार्क, ते 25 ते 30 मार्क असं समजूया की पुस्तकातल्या कॉन्सेप्ट थ्रू डायरेक्टली त्या ठिकाणी कव्हर होत नाही. म्हणजे 250 मधून जर समजा 25 ते 30 मार्क काढले, समजा 30 मार्क काढून टाका, 220, म्हणजे 200 ते 220 किंवा 200 ते 230 पर्यंतचा जो काही पेपर आहे तो तुमचा बरोबर याच्यावरून कव्हर होतोय का, तो तुमचा आपल्या पुस्तकावरून कव्हर होत आहे. पुन्हा सांगतोय मित्रांनो, इथे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय की बऱ्याच वेळेस कॅन्डिडेटचं म्हणणं काय असतं की पुस्तकाची जी लेंथ आहे ना जवळपास 528 पेजेस आहे, बल्की पुस्तक आहे. लक्षात घ्या बल्की पुस्तक आहे, पण तरी त्याच्यामध्ये तुमचे कॉन्सेप्ट किंवा किती कव्हरेज होतोय, आउट ऑफ 250 220 230 पर्यंत तुमचे काय होतात तर कव्हरेज होतात. आणि कव्हरेज झाल्यानंतर तुमचे जे एक्झिस्टिंग नॉलेज ह्या पुस्तकातून बिल्ड होते त्या बेसिसवर तुम्ही जे राहिलेले मार्क आहेत ते सॉल्व्ह करू शकतात का, तर 100% सॉल्व्ह करू शकतात. पण मी डायरेक्टली काय पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्ट रिलेशन आणि मग पेपरमध्ये विचारलेलं रिलेशन याच्या संदर्भात मी काय केलेलं तर बोललेलो आहे. तसं जर बघितलं तर डायरेक्टली बाकीचा पेपर पण तुम्ही त्याच्यावरून काय करू शकतात तर कव्हर करू शकतात. दुसरी गोष्ट जर आपण इथे बघितलं की पुस्तकाची लेंथ जरी जास्त असली, म्हणजे पेजेस 528 पर्यंत जरी असली, त्याच्यातले 8 पेजेस वगैरे इंडेक्स वगैरे असतील, बाकीचे जे काही इनिशियल इन्फॉर्मेशन वगैरे ती त्याच्यामध्ये 520 मध्ये जर आपण बघितले, काही याच्यामध्ये प्रॅक्टिसला टेस्ट दिले म्हणजे केस स्टडीज दिलेत आणि मग त्याचे सोल्युशन दिलेत, ते जरी पेज काढलेत, मग बाकीच्या याच्यामध्ये आपण सेक्शन बी मध्ये केस स्टडीज वगैरे इन्क्लूड केलेले आहेत. मग जर 250 मार्काचा तुमचा पेपर आहे एथिक्ससाठी, तर प्रत्येक मार्कासाठी तुम्ही ऑन अन ॲव्हरेज लक्षात घ्या की 2 पेज त्या ठिकाणी रीड करतायत. बाकीच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं GS 1 2 3 4 मध्ये लक्षात घेतलं, हिस्ट्रीचंच कव्हर करायचं म्हटलं तर एन्शियंट मिडियल आर्ट अँड कल्चर याच्यामध्ये प्रत्येकी याच्यात 300 पेजेसची पुस्तकं, मॉडर्नसाठी 300 मिनिमम 300 पेजेस, वर्ल्डसाठी 300 पेजेसचं पुस्तकं, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो काही इतिहास वगैरे असेल तर 250-300चे पुस्तकं. एकाच कॉम्पोनंटसाठी जिओग्राफी जर बघितलं, इंडियन जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे, सोसायटी पॉलिटी याच्यामध्ये जर बघितलं प्रत्येक पेपरमध्ये एक एक कॉम्पोनंट कव्हर करायला ना, या पुस्तकामध्ये जेवढे पेजेस दिले त्याच्यापेक्षा जास्त पेजेस तुम्हाला काय करावं लागतात तर कव्हर करावे लागतात. पण तेवढ्या याच्यामध्ये तुमचा हा आस्पेक्ट कव्हर होतोय. याच्याचबरोबर GS2 मध्ये जो काही गव्हर्नन्सचा पार्ट आहे तो पण याच्यामधून कव्हर होतोय. आणि एथिक्समध्ये नंतरच्या व्यतिरिक्त तुम्हाला एसे मध्ये लागणारे जे कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट पण याच्यामधून कव्हर होतात का, तर कव्हर होत आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता ही जी PDF आहे ना, ही PDF ची जी लिंक आहे ती आपल्या म्हणजे जे काही व्हिडिओ आहेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली ती काय करू शकता, डाउनलोड करू शकतात आणि चेक करू शकतात. आपलं जे पुस्तक आहे तर पुस्तकाची जी काही सॅम्पल कॉपी आहे ती सॅम्पल कॉपी पण तुम्हाला या ठिकाणी काय तर भेटून जाईल. ती सॅम्पल कॉपी पण तुम्ही बघू शकतात आणि त्याच्यानंतर ह्या पुस्तकाला तुम्ही रेफर केल्यानंतर तुमचे सगळे जे कॉन्सेप्ट आहेत ते त्या ठिकाणी काय होतील तर कव्हर होतात. आणि कव्हर होत असताना आता येणाऱ्या ज्या काही तुमच्या पुढच्या एक्झाम्स असतील, मग ते राज्यसेवा असणार आहे किंवा त्याच्यानंतर UPSCची असणार, तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. पुन्हा याच्या सोबतच आपण लक्षात घेतलं तर आपले हे जे बुक्स आहेत हे तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरवर पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर दीपस्तंभच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर पण अवेलेबल आहे. Amazonवर पण काय हे पुस्तक अवेलेबल आहे. आणि ज्या व्यक्तींना किंवा ज्या स्टुडंट्सला की एथिक्सचा आता त्या ठिकाणी काय तर कोर्स जॉईन करायचा आहे, ते पण आपल्याशी काय करू शकतात तर संपर्क त्या ठिकाणी काय साधू शकतात. तर त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती जस्ट अ मिनिट इथे तुम्हाला देतो. आपल्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 9511900488 हा जो नंबर आहे, हा नंबरवर तुम्ही काय करू शकता तर कॉन्टॅक्ट साधू शकतात. म्हणजे जे कॅन्डिडेट MPSC 2026 मेन्ससाठी अपीर होत आहेत किंवा UPSC मेन्स 2026 साठी अपीर होतात, त्यांच्यासाठी एथिक्ससाठी ज्यांना गायडन्स हवं असेल तर त्या गायडन्ससाठी आपल्याला काय करू शकतात तर या नंबरवर 9511900488 या नंबरवर संपर्क साधू शकतात. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आपल्याला कळवा. लवकरच आपण नवीन नवीन कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूया आणि आपल्या पुस्तकाला प्रोत्साहन द्या. त्याच्याबद्दल थँक्यू.